Yes, hello students. Okay, last lecture we had just introduced with a new chapter, that is permutation and combination. Okay, which is really essential. हमको वो chapter अच्छे से करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, because in this year basically two chapters are based on that. एक खुद permutation combination, दूसरा probability है. And standard 12th में okay, एक chapter है probability distribution और एक chapter है binomial theorem, binomial distribution, जिसमें हमको ये chapter लगने वाला है. I hope all of you were there in the yesterday's lecture. Can you people hear me? अगर नोट भी कर दोगे तो कुछ faces मेरे सामने हैं. Can you people hear me properly? Yes. Okay. Okay. Just नोट भी कर दोगे तो समझ में आएगा. Jayawant, yes, Jayawant, I can see you. So let's start with the concepts, then permutation combination. मैं एक बार वापस आपको उसके बारे में बताऊंगा और उसके डिटेलिंग हम लोग करेंगे, ठीक है? So as I said, the name of the chapter was permutation and combination. Combination, okay? So इसमें कुछ भी अगर सीखना है, सबसे पहले इन दो वर्ड्स के बारे में सीख लो. परम्यूटेशन का मतलब क्या है और कॉम्बिनेशन का मतलब क्या है. तो परम्यूटेशन का मतलब है अरेंजमेंट, किसी भी फॉर्म का, किसी भी टाइप का अरेंजमेंट है तो उसको हम लोग परम्यूटेशन कहते हैं. और कॉम्बिनेशन का मतलब है सिलेक्शन. समजा तुम्हाला काही पण सिलेक्ट करायचंय कुठल्या तरी गोष्टीमधून. फॉर एक्झाम्पल अ बॉक्स हॅज डिफरंट फ्रुट्स. समजो कुछ एप्पल्स है, कुछ किसी भी फॉर्म का अगर सिलेक्शन है, ओके, तो हम लोग कॉम्बिनेशंस को यूज करते हैं. वी यूज कॉम्बिनेशन फॉर दैट. सो परम्यूटेशन एक चीज है और कॉम्बिनेशन दूसरी चीज है. ओके, परम्यूटेशन का मतलब है अरेंजमेंट और कॉम्बिनेशन का मतलब है सिलेक्शन. ये दोनों चीज स्टडी करने के लिए सबसे पहले चीज जो हमको पता होनी चाहिए, वो जो मैंने कल बताई थी आपको, वो है फैक्टोरियल नोटेशन. फैक्टोरियल नोटेशन, getting it? So factorial notation. तो फैक्टोरियल नोटेशन एग्जैक्टली क्या होता है? एक्सक्लेमेशन मार्क यूज होता है फैक्टोरियल के लिए. जैसे भी किसी भी नंबर का अगर मुझको फैक्टोरियल निकालना है तो मैं ऐसे लिखता हूं गाइस. इसको पढ़ते हम लोग ऐसे n फैक्टोरियल. हम लोग ऐसे पढ़ते हैं इसको n फैक्टोरियल. ओके, या फिर उसको लिखने का दूसरा तरीका ऐसा है n फैक्टोरियल. इसको भी पढ़ते हम लोग n फैक्टोरियल. ओके, सो फैक्टोरियल का मतलब क्या होता है? I'll explain you. Okay. थोड़ा बोर्ड ब्लर हो रहा है क्या बीच में? नहीं सर, ठीक है, ठीक है. सो n फैक्टोरियल, ठीक है. सो गाइस, फैक्टोरियल कैसे फाइंड करते हैं? हाउ टू फाइंड फैक्टोरियल मैंने कल भी बताया था, मैं आप फॉर्मुलेट कर रहा हूं उसको. अगर आपको n का फैक्टोरियल फाइंड करना है, अगर आपको n का फैक्टोरियल फाइंड करना है तो आप लोग मल्टीप्लाई करते हैं n इंटू n माइनस 1 इंटू n माइनस 2 इंटू n माइनस 3 इंटू डॉट 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 कहां तक? 1 तक मल्टीप्लाई करते हैं. मतलब उस नंबर से उसके डिसेंडेंट्स को मल्टीप्लाई करो 1 तक. ओके, 1 तक जाके, ठीक है. तो अगर 1 का ही फैक्टोरियल है तो वो खुद 1 होगा, किंतु उसका डिसेंडेंट तो 0 तक जाना ही नहीं, हमको 1 तक जाना है. तो 1 का फैक्टोरियल 1 ही होता है, एज यू पीपल नो. 2 का फैक्टोरियल जो है वो 2 into 1 होता है. 3 का फैक्टोरियल जो है वो 3 into 2 into 1 होता है. तो किसी भी नंबर का फैक्टोरियल मतलब वो नंबर इनटू उसके डिसेंडेंट्स. 3 into 2 into 1. ओके, 4 का फैक्टोरियल क्या होगा फिर? 4 into 3 into 2 into 1, दैट इज 24. तो कुछ फैक्टोरियल्स है जो हम लोग अभी कर लेंगे, जो आप याद रखो कि आगे चल के हमको वो सम्स में यूज कर रहे हैं. ओके, तो 2 फैक्टोरियल का आंसर क्या आएगा? 2 आएगा. 3 फैक्टोरियल का आंसर क्या आएगा? 6 आएगा. 4 फैक्टोरियल का आंसर क्या आएगा? गाइस, 4 फैक्टोरियल का आंसर क्या आएगा? 4 into 3 into 2 into 1, दैट इज 24. याद कर लो, 4 फैक्टोरियल इज 24. 5 फैक्टोरियल इज 120. कैसे? 24 मल्टीप्लाई बाय 5. ये कैसे आ गया? 24 into 5, क्योंकि 5 फैक्टोरियल का मतलब है 5 into 4 into 3 into 2 into 1, मतलब 5 into 4 फैक्टोरियल. 24 को 5 से मल्टीप्लाई कर लो, 120 आ जाएगा. 6 फैक्टोरियल होता है 720. 6 फैक्टोरियल होता है 720. अब
देखेंगे 7 फैक्टोरियल गाइस, 7 फैक्टोरियल। तो 6 फैक्टोरियल 720 है, 6 फैक्टोरियल 720। तो अभी 7 फैक्टोरियल फाइंड करना है। तो 7 फैक्टोरियल क्या होगा, व्हाट विल बी 7 फैक्टोरियल? 7 फैक्टोरियल इज इक्वल टू 7 into 6 फैक्टोरियल, क्योंकि 7 फैक्टोरियल का मतलब है 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1। तो 6 फैक्टोरियल की वैल्यू है 720। 720 into 7 कर दोगे वो आ जाएगा 5040। यू कैन चेक 7, ओके, 720 into 7 that is 0, 14 and 7 7s are 49 plus 150, so that is 5040। so 7 factorial का आंसर आ गया 5040, 7 factorial। now we'll move on with 8 factorial। चलो 8 factorial तक हम लोग याद कर लेंगे। 8 factorial मतलब 8 into 7 factorial। तो 8 factorial का मतलब होता है 8 into आगे क्या 7 6 5 4 3 2 1, जिसको हम लोग 7 factorial लिख सकते हैं। मतलब 8 multiplied by 5040। तो 8 zeros are 0, 8 fours are 32, फिर यहाँ पे 3 आएगा और 8 fives are 40। So answer is 40320, 40320। आगे भी आप कंप्यूट करके रख सकते हैं, लेकिन यहाँ तक अभी फिलहाल हम लोग ओके रुकेंगे। 8 फैक्टोरियल का मतलब होता है 40320। ओके, तो एक बार रिवाइज कर लेंगे। 1 फैक्टोरियल 1, 2 फैक्टोरियल 2, 3 फैक्टोरियल 6, 4 factorial 24, 5 factorial is 120, 6 factorial is 720, 7 factorial is 5040 and 8 factorial is 40320। यहाँ तक हम लोग कर लेंगे। अब ये फैक्टोरियल नोटेशंस आगे यूज कैसे होते हैं या इनमें कुछ चीजें हैं, प्रॉपर्टीज है जो हमको पता होनी चाहिए। हम लोग बहुत बार इसमें गलतियां करते हैं। आई टेल यू दोस प्रॉपर्टीज। आई होप यू हैव नोटेड दिस थिंग्स डाउन। आपने शायद ये नोट कर लिया होगा। ओके, एंड पैरेलली रनिंग नोट्स लेते रहो गाइस। ओके, या फिर रिकॉर्डिंग्स देख के आप वापस एक बार कर सकते हो, लेकिन बेटर मेरे साथ रहोगे। जब मैं कुछ चीज बता रहा हूं तो वो आप पैरेलली नोट डाउन करो, ठीक है? तो गाइस, तो ये जो मैंने बताया अभी, इसमें कुछ चीजें हैं जो हम लोग देखेंगे। ओके, जो गलतियां होती है, सिली मिस्टेक्स होते हैं व्हाइल कंप्यूटिंग द फैक्टोरियल। तो थ्रू अ फ्यू प्रॉब्लम्स आई विल मेंशन यू दोस थिंग्स। ओके, तो जैसे अगर मुझको बताया गया 9 फैक्टोरियल माइनस 7 फैक्टोरियल करना है, तो कुछ लोग इसको लिखते हैं 2 फैक्टोरियल, व्हिच इज एब्सोल्युटली रॉन्ग। ओके, सो 9 फैक्टोरियल माइनस 7 फैक्टोरियल, सबको लगता है फैक्टोरियल कॉमन ले लो, ऐसा नहीं होता। रिमेंबर दिस, थोड़ा कॉमन सेंस लगाओ गाइस। अगर मैंने बताया 4 फैक्टोरियल माइनस 3 फैक्टोरियल, तो आपके हिसाब से तो ये 4 फैक्टोरियल माइनस 3 फैक्टोरियल क्या आना चाहिए? आपके हिसाब से 1 फैक्टोरियल आना चाहिए, जो नहीं आएगा। दिस इज नॉट ट्रू, दिस इज नॉट ट्रू। क्यों? कितना होता है 4 फैक्टोरियल? कितना होता है? 24 होता है। अभी याद कर दो। माइनस 3 फैक्टोरियल कितना होता है? 6 होता है। 3 into 2 into 1। ओके, सो 24 minus 6 इज इट 1? 1 फैक्टोरियल जितना है 1 फैक्टोरियल तो 1 होता है। ओके, सो इट इज नॉट 1। तो 24 minus 6 जो है वो 18 होता है। इट इज नॉट 1। तो हमेशा याद रखो, ये डायरेक्ट कंप्यूटेशन या कैंसलेशन फैक्टोरियल में नहीं चलते। दिस इज नॉट अलाउड इन फैक्टोरियल। अब मैंने ये चीज है कुछ, these are some silly mistakes which people do। 4 factorial minus 2 factorial, आंसर लिख देते 2 factorial, which is wrong। अलग से कंप्यूट करना है और अलग से आपको उसको लिखना है। मैं आपको और एक एग्जांपल बताता हूं जो आपका कंफ्यूजन जो है वो मिटा सकता है। देखो, और कुछ एग्जांपल्स मैं बता रहा हूं। जैसे मैंने अगर ये एग्जांपल लिखा गाइस 4 फैक्टोरियल into 2 फैक्टोरियल, बहुत लोग इसको 8 फैक्टोरियल कर देते हैं। उनको लगता है 4 2s are 8 और फैक्टोरियल लिख दो। ऐसा नहीं चलता। 4 factorial into 2 factorial is not 8 factorial। अभी हमने देखा था 8 factorial क्या था? 8 factorial क्या था? वो था 40,320। बरोबर है? 40,320 शायद आपने लिखा होगा कहीं, एक बार चेक कर लो। अब गाइस 4 factorial होता है 24, मल्टीप्लाइड बाय 2 factorial होता है 2 into 1, that is 2। 24 into 2 इतना बड़ा आंसर आता है 40320, not at all। तो ये ऐसा करना गलत है, लेकिन बच्चे कर देते हैं ऐसा। ओके, सो मैं ये पहले क्यों बता रहा हूं? क्योंकि परम्यूटेशंस और कॉम्बिनेशंस, इन दोनों चीजों में हमको ये चीजें, दिस थिंग्स आर टू बी अप्लाइड, लेकिन एप्लीकेशन ही गलत हो गया तो सब कुछ गलत हो जाएगा, आंसर गलत आ जाएगा। तो ओके, गेटिंग माय पॉइंट, 4 factorial into 2 factorial is not 8 factorial। ये एब्सोल्युटली रॉन्ग है, ठीक है? ओके फाइन। और एक चीज, चलो, जैसे मैंने अभी सब्ट्रैक्शन का बताया, मल्टीप्लिकेशन का बताया, उसी तरह से डिवीजन का कर देते बच्चे। जैसे ये लिख देते 6 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फैक्टोरियल। आपके हिसाब से क्या होना चाहिए? ओके, कुछ लोग ऐसा भी करते हैं जो बहुत ज्यादा गलत है।
फैक्टोरियल फैक्टोरियल कैंसल कर देते, ओके, फैक्टोरियल फैक्टोरियल कट केला, ओके, नॉट एट ऑल, ये एब्सोल्युटली रॉन्ग है, ऐसा बिल्कुल नहीं करना है, ऐसा बिल्कुल कर नहीं सकते आप, ओके, रिमेंबर दिस। सबसे पहले ये तो गलत हो गया, और दूसरी गलत चीज करते हैं 6 फैक्टोरियल डिवाइड बाय 2 फैक्टोरियल, तो ये लोग लिखते हैं 3 फैक्टोरियल, क्यों? 2 3s are 6, तो वो लोग करते थे 3 फैक्टोरियल, ये भी गलत है, दिस इज एब्सोल्युटली रॉन्ग। अब कंप्यूटेशन देख लो, उसका क्या होना चाहिए, 6 फैक्टोरियल divided by 2 factorial, guys, 6 factorial है 720, 720 divided by 2 factorial है 2, कॉमन सेंस लगाओ, 720 upon 2 3 आएगा क्या, 3 फैक्टोरियल आएगा क्या, नहीं, 3 फैक्टोरियल तो 6 होता है, ओके, 720 upon 2 मतलब आंसर आ गया 360, that is the result of गेटिंग द पॉइंट, ओके। सो ये कुछ कंप्यूटेशंस है जिनमें मिस्टेक्स होते हैं, आपको ये मिस्टेक्स नहीं करते हैं, फैक्टोरियल निकालते टाइम आपको ये मिस्टेक्स नहीं करने हैं, रिमेंबर दिस पॉइंट, ओके फाइन। मूविंग ऑन फर्दर, ओके, सो कुछ प्रॉब्लम्स वगैरह हम लोग देंगे आपको, जो आप घर पे ट्राई कर सकते हैं, वंस यू अंडरस्टैंड ऑल दिस प्रॉपर्टीज, these concepts which I am telling you, okay, then you can solve a few problems which we actually will give you later on. मैं उसका probably screenshot वगैरह आपको भेज दूंगा on the group after I complete today's session, okay, so I hope you understood these things, okay, so इसका आंसर आपको अभी कुछ सिंप्लीफिकेशंस में बताता हूँ आपको, बिफोर यूजिंग परम्यूटेशन कॉम्बिनेशन पे हम लोग जाएंगे, लेकिन उससे पहले फैक्टोरियल्स को अच्छे से पढ़ेंगे, so सिंपल कंप्यूटेशंस आई विल टेल यू नाउ, वो कंप्यूटेशंस ठीक से देख लोगे आप तो अच्छा होगा, इफ यू सी द कंप्यूटेशंस वेरी प्रॉपरली, ओके। सबसे पहला कंप्यूटेशन ये है, अगर आपको ऊपर है 8 फैक्टोरियल और नीचे है 6 फैक्टोरियल, अब देख लो मैं जो बोल रहा हूँ वो अच्छे से समझ लो, ऊपर क्या है 8 फैक्टोरियल और डिनोमिनेटर में क्या है 6 फैक्टोरियल, तो सर अभी लिख दो 8 फैक्टोरियल इज इक्वल टू 40320 डिवाइडेड बाय 720 और फिर उनको कैंसिल कर दो, रॉन्ग है, रॉन्ग मतलब रॉन्ग नहीं है, लेंदी है, एक्चुअली दिस विल बिकम वेरी लेंदी, ओके, तो 8 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फैक्टोरियल, जब हमको ये चीज करना है तो ये हम लोग सिंप्लीफाई कर सकते हैं, सर सिंप्लीफाई कैसे करेंगे, आप देख लो सिंप्लीफाई कैसे करेंगे, गाइस 8 फैक्टोरियल का मतलब होता है 8 into 7 into आगे क्या है, 8 into 7 into आगे क्या है, 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1, सही है, बरोबर है, ओके, तो लेकिन 6 5 4 3 2 1 को मैं 6 फैक्टोरियल लिख सकता हूं, देख लो मैंने ऐसा क्यों किया, 8 into 7 into 6 5 4 3 2 1, इसको मैंने 6 फैक्टोरियल लिख दिया, ऐसा क्यों किया सर, क्योंकि नीचे 6 फैक्टोरियल है और ये पूरा 6 फैक्टोरियल के साथ कैंसिल हो सकता है, 8 into 7 into 6 फैक्टोरियल 6 फैक्टोरियल कैंसिल झाला, उरलं काय काय राहिलं बघा, 8 into 7 क्या बचा है, 8 into 7 and how much is 8 into 7, 56, so 8 फैक्टोरियल upon 6 फैक्टोरियल का रिजल्ट है 56, कळतंय सगळ्यांना, have you understood this, yes, okay, I hope you did, ठीक है, so अब guys just one second, ओके, सो अब स्टूडेंट्स ये कंप्यूटेशन में आपको समझ में आ गया होगा कि मैंने सिंप्लीफिकेशंस कैसे किया, ओके, सिंप्लीफिकेशन में 8 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 6 फैक्टोरियल 56 कैसे आया, मैंने एक्चुअली ये नहीं लिखा 40320 डिवाइडेड बाय 720 फिर 00 कट करो और फिर 72 से डिवाइड करो, ये टाइम कंज्यूमिंग हो जाएगा, तो आप ये कैंसिलेशन या सिंप्लीफिकेशन कर सकते हैं, तो जो मैं चीज बोल रहा हूं वो चीज याद रखो, ध्यान रखो और कंप्यूटेशन के टाइम ऐसे कंप्यूटेशन आप यूज करो, फॉर एग्जांपल इफ आई ओके टेल यू दिस थिंग गाइस, देखो 8 फैक्टोरियल, तो इसको मैं लिख सकता हूं ऐसे 8 into 7 फैक्टोरियल, या फिर इसको मैं लिख सकता हूं ऐसे 8 into 7 into 6 फैक्टोरियल, समझ रहे हो मैं क्या कर रहा हूं, मैं आगे 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 स्प्लिट कर रहा हूं, तो जैसी आपके सम की रिक्वायरमेंट है, जैसे आपकी सम की रिक्वायरमेंट है वैसे आप स्प्लिट कर सकते हो, अगर ये क्लियर नहीं है तो मैं ओके इससे क्लियर कर देता हूं, 8 into 7 फैक्टोरियल, ओके, या फिर 8 into 7 into 6 फैक्टोरियल, ओके, और ये चीज ये लेवल आप कंटिन्यू कर सकते हैं, तो फॉर एग्जांपल आगे मैं ऐसे लिख सकता हूं ना 8 into 7 into 6 into 5 फैक्टोरियल, so on I can go till 1,
तो जैसे सम की रिक्वायरमेंट है उस हिसाब से आप उसको रिड्यूस कर सकते हो. यू कैन रिड्यूस दैट पर्टिकुलर फैक्टोरियल नोटेशन लाइकवाइज. निशांत सर, आर यू देयर? यस सर. सर क्लियर है? थोड़ा ब्लर है का? नहीं सर, क्लियर है. क्लियर है, ओके. पण ते दिसत आहे. हाँ, थोडं मध्ये ब्लर होत आहे पण ते परत पकडत आहे. पकड़, हाँ, ओके फाइन, ठीक है. ओके, so guys, तो I hope you have understood these examples. ये स्प्लिटिंग आपको पता चल गया होगा. तो ये कब करना है, कैसे करना है, ओके, तो आपको ये पता चलना चाहिए. अब एक सिंपल सी चीज बताता हूँ, एक सिंपल सी चीज जो आप ध्यान रख सकते हो. ओके, तो जैसे मैंने कहा गाइस, देखो यहाँ पे लिख रहा हूं मैं. अगर मैंने लिखा n फैक्टोरियल और अगर नीचे होगा n-1 फैक्टोरियल, तो इसका आंसर हमेशा आएगा n. क्या लिखा है देखो, यू कैन कॉपी इट डाउन. n factorial upon n-1 factorial is always equal to n. ये कैसे आ गया? सिंपल एग्जांपल ले लो, समझो 7 फैक्टोरियल न्यूमरेटर में लेता हूं, 7 फैक्टोरियल और नीचे क्या आएगा गाइस? 7 लिया ऊपर, तो नीचे 7-1 मतलब 6 फैक्टोरियल. तो इसका आंसर कितना होने वाला है? डायरेक्टली 7. कळतंय का कसं आलं हे? 7 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल 7 कसं आलं? आई होप कळतंय तुम्हाला. 7 फैक्टोरियल को हम लोग स्प्लिट कर सकते हैं 7 into 6 5 4 3 2 1, जिसको मैं 6 फैक्टोरियल लिख सकता हूं. 6 into 5 4 into 3 into 2 into 1 is 6 फैक्टोरियल divided by 6 फैक्टोरियल. तो हे कटच होणार आहे. कळलं का? सो आंसर इज 7. तो क्या फॉर्मुलेट किया हमने? n फैक्टोरियल अपॉन n-1 फैक्टोरियल इज ऑलवेज इक्वल टू n. तो अगर ऊपर वाले नंबर से नीचे वाला नंबर सिर्फ एक से छोटा है, ओके, फैक्टोरियल नोटेशन में, जैसे सिंपल चीज है, अगर मैंने बताया 10 फैक्टोरियल अपॉन 9 फैक्टोरियल, आंसर कितना आएगा? 10. यस और नो? 10 फैक्टोरियल अपॉन 9 फैक्टोरियल, आंसर शुड बी 10 स्ट्रेट अवे. ओके, तो ये एक चीज मैंने आपको बताया अभी. तो आई होप फैक्टोरियल का कंसेप्ट आपको पता चल गया होगा. ओके, इसमें अगर मैंने आपको ये बताया कंप्यूट करना, देखो इसका वैल्यू कंप्यूट करो, बोल रहा हूं 10 फैक्टोरियल अपॉन 3 फैक्टोरियल into 7 फैक्टोरियल. ओके, ये कंप्यूटेशंस सारे जरूरी है, ये हमको बार बार लगने वाले हैं 11th में भी और 12th में. तो वी शुड बी वेरी श्योर दैट वी अंडरस्टैंड दीस थिंग्स वेरी प्रॉपरली. ठीक है, सो आज का सेशन मेरा मेनली फोकस है फैक्टोरियल नोटेशंस पे, और फैक्टोरियल नोटेशन के जो ऑल पॉसिबल ऑप्शंस है, जो डूज एंड डोंट्स है, जो आपको करना है, जो नहीं करना है, वो सारी चीजें मैं यहाँ पे बता रहा हूँ. ओके, सो गाइस ये देखो क्या सम है, 10 फैक्टोरियल अपॉन 3 फैक्टोरियल into 7 फैक्टोरियल, बीच में साइन नहीं है मतलब मल्टीप्लिकेशन. ओके, अब ये कंप्यूट करने वाले हैं. तो 10 फैक्टोरियल पता होना जरूरी है इसके लिए? नहीं, 10 फैक्टोरियल आपको पता नहीं है, फिर भी इट इज ओके. आपको क्या करना है देख लो, 10 फैक्टोरियल को ऐसा लिख सकते हो 10 into 9 into 8 into 7 फैक्टोरियल. सर 7 फैक्टोरियल पे क्यों रुक गए आप? क्योंकि नीचे 7 फैक्टोरियल है into 3 फैक्टोरियल. I hope you understood why I have done this. Yes, कळलं सगळ्यांना काय केलंय? ओके, की 7 फॅक्टोरियल पर्यंत का गेलो मी? कारण की मला हे कॅन्सल करता येईल. I can cancel the 7 फैक्टोरियल पार्ट. अब जो बचा है उसको सॉल्व करो. ओके, 3 फैक्टोरियल कितना होता है गाइस? किती असतं 3 फैक्टोरियल माहिती आहे? 3 फैक्टोरियल म्हणजे किती? 3 into 2 into 1 म्हणजे किती? 6. तो इसको मैं लिख देता हूं 6. अब इसको कंप्यूट करना बहुत ज्यादा डिफिकल्ट नहीं है. 3 2 जा 3 3 जा 2 4 जा 8. ओके, सो कितना बचा? 4 into 3 into 10. 4 3 जा 12, 12 10 जा 120. सो योर आंसर इज 120. होता है. ओके, सो ये मैंने एक कंप्यूटेशन आपको बता दिया फैक्टोरियल में. ये हमको हमेशा ओके लगने वाला है परम्यूटेशंस में भी और कॉम्बिनेशंस में भी. ठीक है, Let's go for the next example. Okay, so अगर मैंने आपको ये एक एग्जांपल दे दिया ऐसा, ओके, देखो इसका कंप्यूटेशन 8 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल माइनस 4 फैक्टोरियल. तो गाइस 8 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल माइनस 4 फैक्टोरियल. सो अभी यहाँ पे ओके हम लोग कॉमन वगैरह नहीं ले सकते, तो यहाँ पे डायरेक्टली कंप्यूट करना पड़ेगा. 8 फैक्टोरियल की वैल्यू है 40320 डिवाइडेड बाय 720 माइनस 24.
6 फैक्टोरियल होता है 720 और 4 फैक्टोरियल होता है 24। अब ये सब्ट्रैक्ट करके डिवाइड करो। ओके, दैट इज द कंप्यूटेशन व्हिच वी हैव टू परफॉर्म। 40320 डिवाइड बाय 720 माइनस अगर हमने 24 कर लिया, ओके, तो वो आ जाएगा 696 और फिर उसको हमको रिड्यूस करना है। ओके, ये आई होप समझ गए आप लोग। ओके, तो ये एग्जांपल है। लेकिन गाइस बहुत लोगों को लगता है 8 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल माइनस 4 फैक्टोरियल को ये लोग ये कर देते हैं। दिस इज एब्सोल्युटली रॉन्ग। इसका और उसका रिजल्ट आप चेक कर सकते हैं, अलग आएगा। 8 फैक्टोरियल कितना है 40320 डिवाइडेड बाय 6 माइनस 4, 6 माइनस 4 दैट इज 2 फैक्टोरियल। तो 2 फैक्टोरियल तो 2 होता है, 40320 डिवाइडेड बाय 2 और इधर 40320 डिवाइडेड बाय 696। Obviously the answers are different. So ये और ये same नहीं है. These and these are two different things. Remember this. Okay? Fine. So factorial notation आणि factorial computation आपको समझ में आ गया, शायद आ गया होगा। अब मैं एक सिंपल सी चीज आपको पूछता हूँ गाइस, अगर मैंने आपको ये दिया 10 into 9 into 8 into 7, देख लो मैंने क्या लिखा है 10 into 9 into 8 into 7, और अब मैं पूछ रहा हूं आपको कि इसको फैक्टोरियल फॉर्म में लिखो। ओके, सोचो थोड़ा सा, मैं जो बोल रहा हूं, राइट इट इन फैक्टोरियल फॉर्म 10 into 9 into 8 into 7। तो कैसे लिखोगे फैक्टोरियल फॉर्म में, बताओ, सोचो थोड़ा सा। 10 9 8 7, ओके, 10 into 9 into 8 into 7, 10 9 8 7 ना फॅक्टोरियल फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचंय। तर ते तुम्ही कसं लिहिणार विचार करा थोडासा। हे बघा, थोडं डोकं लावा। सगळ्यात मोठा नंबर कोण आहे 10, ओके 10, मग 9 8 7, पुढचा मिसिंग है ना 6 5 4 3 2 1, तो मैं इसको ऐसा लिख सकता हूं गाइस 10 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल। कळलं का बघा? आई होप तुम्हाला कळलंय। तर ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो हे कसं आलं। 10 9 8 7, सर ये 10 फैक्टर अपॉन 6 फैक्टोरियल कैसे आ गया? गाइस 10 फैक्टर क्या होता है 10 into 9 into 8 into 7 into 6 5 4 3 2 1, जिसको मैं 6 फैक्टोरियल लिख सकता हूं अपॉन 6 फैक्टोरियल नीचे है, मतलब 10 फैक्टोरियल को मैंने स्प्लिट किया 10 9 8 7 6 फैक्टोरियल अपॉन नीचे 6 फैक्टोरियल। अगर मैंने 6 फैक्टोरियल कैंसिल कर दिया, क्या बचा 10 into 9 into 8 into 7, 10 into 9 into 8 into 7। मतलब आप लोग किसी भी नॉर्मल इंटीग्रल मल्टीपल को फैक्टोरियल नोटेशन में, फैक्टोरियल फॉर्म में लिख सकते हैं व्हेनेवर रिक्वायर्ड। ये चीज करने की जरूरत नहीं होती डायरेक्टली, लेकिन अगर पूछी गई कि इस ऐसे टर्म को फैक्टोरियल फॉर्म में लिखो तो आप लोग कैसे लिखोगे, ये मैंने आपको बता दिया। 10 9 8 7 को हमने कैसे लिखा 10 फैक्टोरियल अपॉन 6 फैक्टोरियल, क्योंकि 10 9 8 7 6 10 9 8 7 6 5 4 3 2 1, तो उसमें से 6 5 4 3 2 1 नहीं चाहिए, तो उसने डिवाइड कर दिया, कैंसिल हो जाएगा। ओके, so this was one of the examples on it. Okay, I hope you are noting these things down. Okay, अगर आपको ये समझ रहा है well and good, अगर नहीं समझ रहा है तो you can ask me doubts on that. Okay, now guys, अगर मैंने आपको ये पूछा कि what these things can be written as, देखो मैंने लिखा 3 into 6 into okay 9 into 12 into 18। अब मैंने बताया आपको कि इस चीज को जो मैंने सामने लिखा है इसको कन्वर्ट करो फैक्टोरियल नोटेशन में, इसको कन्वर्ट करो फैक्टोरियल नोटेशन में। चलो बताओ कैसे कर सकते हो गाइस, हाउ कैन यू डू दिस? क्या टर्म है 3 है 6 है 9 है 12 है और 18 है, 3 6 9 12 and 18। ओके, हाउ टू कन्वर्ट दिस इनटू फैक्टोरियल फॉर्म? यस, सोचो थोड़ा सा। ओके, जस्ट थिंक ओवर इट वंस। ओके, सोचा कुछ? तो गाइस इसमें हम लोग कुछ कॉमन ले सकते हैं क्या? यस, कॉमन ले सकते हैं। कैसे, क्या कॉमन ले सकते हैं बोलो? अगर मैंने तो सब 3 into 6 into a सब मल्टीप्लीकेशन है। ओके, तो इसको हम लोग कॉमन लेंगे तो कैसा होगा ये? जैसे मैं ये कर सकता हूं इसको गाइस 3 3 6, मतलब ये लिख सकता हूं ना मैं 3 into, दिस इज 3 into 2, दिस इज 3 into 3, दिस इज 3 into 4, this is 3 into 5, 3 into 6 है डायरेक्टली एक्चुअली। ओके, 3 15 ले लेता हूं पहले और फिर 18, सॉरी 3 into 5 एंड फिर 3 into 6।
देखो क्या लिखा है, 6 is 3 into 2, 9 is 3 into 3, 12 is 3 into 4, 15 okay is 3 into 5 and 18 is 3 into 6. सही है, 15 मिसिंग था कैसा वहां पे, तो मैं 15 एक्स्ट्रा ले लिया बाद में। गाइस इसमें 3 into 3 into 3 into 3 into 3 into 3 कितना हो गया है, 1 2 3 4 5 6, मतलब ये हो गया 3 raised to 6, 3 raised to 6 हो गया, बरोबर है। इनटू क्या बचता है, देखो 3 raised to 6 इनटू बचता है 1 into 2 into 3 into 4 into 5 into 6। ओके यू कैन चेक इट आउट, 3 into 1 ये है, ये into 2 into 3 into 4 into 5 into 6। तो गाइस इसको देख के आपको क्या पता चलता है, ये क्या नोटेशन है, 6 5 4 3 2 1 म्हणजे काय, 6 5 into 4 into 3 into 2 into 1 म्हणजे काय, 6 factorial into 3 raised to 6। तो ये हो गया उसका फैक्टोरियल नोटेशन, ये जो चीज है उसका मैंने फैक्टोरियल नोटेशन आपको बताया, समझ गए। ओके व्हाट आई हैव रिटन, हैव यू अंडरस्टूड दिस वेरी प्रॉपर्ली। ओके तो गाइस ये जो चीज मैंने सामने लिखा है, यू आर probably you people are seeing on the लैपटॉप और मोबाइल, जस्ट एक बार चेक कर लो कि ये प्रॉपर विजिबल है या नहीं। ओके क्योंकि ऑन द मोबाइल स्क्रीन इट इज लुकिंग गुड, थोड़ा लैपटॉप स्क्रीन पे थोड़ा सा ब्लर लग रहा है। ओके एक बार आप देख लो, इंप्रूवमेंट्स विल बी डन लाइकवाइज। ओके सो ये उसका फैक्टोरियल नोटेशन बन गया है। ओके अब अगर मैं आपको बोलूं इसको कैसे लिखोगे, एक लास्ट एग्जांपल फॉर कन्वर्जन इनटू फैक्टोरियल नोटेशन है। अगर मैंने आपको कहा कि व्हाट इज दिस, 3 into 4 into 5 into 6 into 7, 3 4 5 6 और 7। okay can you tell me guys how can we write this in the form of factorial notation, 3 4 5 6 7। सबसे बड़ा नंबर देखना है, कौन सा है सबसे बड़ा नंबर इसमें, 7। 7 into 6 into 5 into 4 into 3 into आगे सिर्फ बचता क्या है गाइस, 2 और 1 मिसिंग है, क्या मिसिंग है, 2 और 1। तो 7 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फैक्टोरियल, क्योंकि 2 फैक्टर होता है 2 into 1, तो 7 फैक्टर क्या होता है, 7 6 5 4 3 2 1 डिवाइडेड बाय 2 into 1, सो 2 और 1 कैंसिल हो जाएगा, तो 7 6 5 4 3 7 6 5 4 3 बचेगा। ओके तो किसी भी नॉर्मल मल्टीप्लिकेशन को हम लोग फैक्टोरियल कंप्यूटेशन में कन्वर्ट कर सकते हैं, वी कैन कन्वर्ट इट इनटू फैक्टोरियल फॉर्मेट। आई होप यू हैव अंडरस्टूड दिस। ओके अब मैं आपको जो बेसिक्स बता रहा हूँ वो बेसिक्स ठीक से ध्यान दो अबाउट परम्यूटेशन कॉम्बिनेशन। ये चीज कल कवर हो गई थी, लेकिन आज ये थोड़ा सा नोट डाउन कर लो। ओके यू हैव टू नोट दिस डाउन फॉर टुडे। ओके तो मैं आपको दोनों चीजें बता रहा हूँ वन बाय वन, या परम्यूटेशन और कॉम्बिनेशन। परम्यूटेशन कॉम्बिनेशन स्टूडेंट, परम्यूटेशन कल भी मैंने बताया था, आज वापस बोल रहा हूं, इस वर्ड का मतलब होता है अरेंजमेंट, इस वर्ड का मतलब होता है अरेंजमेंट, और कॉम्बिनेशन इस वर्ड का मतलब होता है सिलेक्शन। कॉम्बिनेशन इस वर्ड का मतलब होता है सिलेक्शन। So permutation is arrangement and combination is selection. Permutation के लिए जो लेटर यूज होता है वो है P, और कॉम्बिनेशन के लिए जो लेटर यूज होता है वो है C। परम्यूटेशन के लिए P और कॉम्बिनेशन के लिए C। ओके अगर आपको you have to select R objects from N objects। देखो मैं यहाँ पे लिख रहा हूँ selection of R objects, I'm sorry सिलेक्शन वहां लिखना पड़ेगा ना, सिलेक्शन वहां पे है, यहाँ पे पहले मैं अरेंजमेंट के बारे में बताऊंगा। अगर आपके पास समझो अगर 4 चेयर्स है, 4 प्लेसेस है और 4 पीपल्स को वहां पे अरेंज करना है, सो यू कैन से ऑन n places we have to arrange R objects on n places। we have to arrange R objects। अगर n जगह पे हमको R objects को रखना है तो थोड़ा कॉमन सेंस लगो यार, जगह नंबर ऑफ प्लेसेस ज्यादा होनी चाहिए ना,
मतलब r से। तो गाइस ऑन n प्लेसेस वी हैव टू अरेंज r ऑब्जेक्ट्स। एक कंपलसरी कंडीशन यहाँ पे ये है कि n जो है वो आपका ग्रेटर देन इक्वल टू r होना चाहिए। n जो है n आपका 4 से बड़ा होना चाहिए। जैसे आपके पास समझो 3 प्लेसेस है, आपके पास अज्यूम कर दो कि आपके पास 3 प्लेसेस है गाइस। तो 3 प्लेसेस पे आप कितने लोगों को अरेंज कर सकते हैं? ज्यादा से ज्यादा 3, उससे ज्यादा तो नहीं कर सकते। ओके, सो 3 प्लेसेस है आपके पास, तो मतलब 3 प्लेसेस है, n की वैल्यू 3 है, तो r की वैल्यू ज्यादा से ज्यादा 3 चलेगी। ये 2 भी हो सकती है, ये 1 भी हो सकती है, ये 0 भी हो सकती है। ओके, सो रिमेंबर दिस, हम लोग एग्जांपल देख लेंगे उसके बाद में। ओके, लेकिन फिलहाल ये ध्यान रखो कि अगर आपके पास n प्लेसेस है और उन n प्लेसेस पे आपको r ऑब्जेक्ट्स को अरेंज करना है, तो आप उसके लिए फॉर्मूला यूज करते हैं, या उसके लिए हम आप ऐसा लिखते हैं NPR। देख लो क्या लिखा है, NPR। तो NPR का मतलब होता है n जगह पे r ऑब्जेक्ट्स को, n प्लेसेस पे r ऑब्जेक्ट्स को प्लेस करना, परम्यूट करना या अरेंज करना। p का मतलब अरेंज करना। सो n जागेवरती r ऑब्जेक्ट्स ना, ओके, अरेंज करा। सो हे वापरता तुम्ही फॉर्म्युलेशन NPR। मी फॉर्म्युला सांगेन त्याचा, पण आता सध्या लक्षात घ्या NPR म्हणजे काय। NPR म्हणजे काय, n जागेवरती r ऑब्जेक्ट्स ना अरेंज करायचं। हिंदी मध्ये सांगतो एकदा, n जगह पे r ऑब्जेक्ट्स को अरेंज करो। अरेंज करो मैंने कहा, P फॉर परम्यूटेशन विच इज अरेंजमेंट। ओके, और यही चीज अगर मुझको यहाँ पे लिखनी है कि ओके यू कैन से टू सिलेक्ट r ऑब्जेक्ट्स फ्रॉम n ऑब्जेक्ट्स। n ऑब्जेक्ट्स में से r ऑब्जेक्ट्स को सिलेक्ट करना, तो टोटल n ऑब्जेक्ट है आपके पास, उसमें से आपको r ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करने हैं। यू हैव टू सिलेक्ट r ऑब्जेक्ट फ्रॉम n ऑब्जेक्ट। ऑब्वियसली यहां भी n ग्रेटर देन इक्वल टू r होगा, यहां भी n ग्रेटर देन इक्वल टू r होगा। जैसे एक बॉक्स में समझो, एक बॉक्स में समझो 10 फ्रूट्स है, 10 फ्रूट्स है, तो उन 10 फ्रूट्स में आप ऐसा बोल सकते हो 10 फ्रूट्स में से 11 फ्रूट निकालो, पॉसिबल ही नहीं है। 10 फ्रूट्स है तो उसमें से आप लोग मैक्सिमम 10 फ्रूट्स निकाल सकते, मिनिमम 0 फ्रूट्स निकाल सकते। तो r की वैल्यू, अगर n की वैल्यू 10 है, अगर n की वैल्यू 10 है तो r 0 to 10 कुछ भी हो सकता है, r 0 to 10 कुछ भी हो सकता है। अब इसको लिखने का या डिनोट करने का तरीका क्या है? इसको डिनोट करने का तरीका है NCR। देख लो यहाँ पे, तो ये और ये अरेंजमेंट जो है, ये अरेंजमेंट के लिए ये यूज होता है NPR, दिस इज बीइंग यूज्ड, और सिलेक्शन के लिए कॉम्बिनेशन यूज होता है NCR। तो बहुत लोगों को मैंने देखा है, बहुत स्टूडेंट्स को ना, कब C यूज करना है, कब P यूज करना है, उसमें कंफ्यूजन होता है। गाइस सिंपल सी चीज है यार, कोई भी टाइप का अरेंजमेंट हो तो परम्यूटेशन यूज करो, ये NPR यूज करो, और किसी भी टाइप का सिलेक्शन हो तो कॉम्बिनेशन यूज करो, मतलब ये वाला यूज करो NCR NPR। अब आई होप यहाँ तक आपको पता चल गया। एक बार रेफर कर लो मैंने क्या लिखा है बोर्ड पे, जस्ट रेफर इट वंस। ओके, आई होप यू आर अंडरस्टैंडिंग व्हाट आई हैव रिटन ऑन द बोर्ड। ओके, परम्यूटेशन और कॉम्बिनेशन, P C NPR NCR, n जगह पे r ऑब्जेक्ट्स को अरेंज करो, n ऑब्जेक्ट्स में से r ऑब्जेक्ट्स को सिलेक्ट करो। ठीक है, तो यहां तक पता चल गया होगा। मैं रब करके अभी आगे बढ़ रहा हूं। ओके, सी दिस नाउ। अभी मैं यहाँ पे दोनों के फॉर्मूला लिख रहा हूं। एक बार ये दोनों फॉर्मूलाज आप देख लो, जो भी फॉर्मूलाज मैंने दिए हैं, NPR का फॉर्मूला क्या है देख लो, और NCR का फॉर्मूला क्या है देख लो। ये दोनों फॉर्मूला नोट कर सकते हो आप, नोट दीज टू फॉर्मूलाज। NPR का फॉर्मूला क्या रहेगा, व्हाट इज द फॉर्मूला फॉर NPR? गाइस NPR का फॉर्मूला है n फैक्टोरियल अपॉन n माइनस r फैक्टोरियल।
इट इज n फैक्टोरियल अपॉन n माइनस r फैक्टोरियल, और NCR का फॉर्मूला है n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल इनटू n माइनस r फैक्टोरियल। ओके, अतः बेसिकली आई एम नॉट गोइंग टू एंटर इनटू इट्स प्रूफ नाउ। अगर आपको चाहिए, अगर आपको रिक्वायर्ड है कि सर ये कहां से आया, तो ये भी मैं एक्सप्लेन कर सकता हूं, लेकिन अभी नहीं, और ये अपने सिलेबस का पार्ट नहीं है, ध्यान रखो। अगर आपको समझना है, सीखना है, तो मैं जरूर आपको बताऊंगा, नॉट अ प्रॉब्लम इन दैट, लेकिन एज अ सेड इट इज नॉट अ पार्ट ऑफ सिलेबस ऑफ प्रूविंग दीस टू फॉर्मूलास। ओके, लेकिन ये कहां से आए या कैसे बनते हैं ये फॉर्मूला, उसके पीछे एग्जैक्टली लॉजिक क्या है कि ये डिवाइडेड बाय ये ऐसा क्यों होता है, ये मैं आपको बता सकता हूं बाद में। लेकिन फिलहाल हम लोग कंसंट्रेट करते हैं ऑन द फॉर्मूला। ये दोनों फॉर्मूलास आपको याद रखने हैं। ओके, एक फॉर्मूला है NPR का, जिसका फॉर्मुलेशन है n फैक्टोरियल अपॉन n माइनस r फैक्टोरियल, और दूसरा फॉर्मूला है NCR का, जिसका फॉर्मुलेशन है n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल इनटू n माइनस r फैक्टोरियल। इन दोनों में फर्क क्या है गाइस? फर्क देख लो, यहाँ पे एक्स्ट्रा r फैक्टोरियल है, यहाँ पे r फैक्टोरियल नहीं है, बाकी सब सेम है। ऊपर n फैक्टोरियल है, यहाँ पे n फैक्टोरियल है, नीचे n माइनस r फैक्टोरियल है, यहाँ भी n माइनस r फैक्टोरियल, बस वहां पे r फैक्टोरियल एक्स्ट्रा नीचे है, यहाँ पे r फैक्टोरियल एक्स्ट्रा नीचे नहीं है। ये बात याद रख लो। ओके, सो लेट्स यूज दिस फॉर्मुलेशन। सो ये परम्यूटेशन के टाइम ये यूज करोगे और कॉम्बिनेशन के टाइम ये यूज करोगे। हाँ, ठीक है। तो अभी मैं आपको कुछ परम्यूटेशन कॉम्बिनेशन के कुछ एग्जांपल बताता हूँ, जिसमें आप ये फॉर्मूला यूज करके आप रिजल्ट्स कंप्यूट करो। फॉर एग्जांपल, मैं पहला आपको परम्यूटेशन बताता हूँ। ये देखो सब लोग, 4p2, देख लो मैंने क्या लिखा है, 4p2। गाइस यू कैन चेक दिस पर्टिकुलर थिंग, ये लिखा है मैंने 4p2। ओके, सो 4 मतलब n हो गया और r की वैल्यू हो गई 2, तो r की वैल्यू जो है वो हो गई 2। ठीक है, सो यहाँ पे आप पुट कर सकते हो 4p2 में n की जगह पे 4 फॅक्टोरियल अपॉन n माइनस r, म्हणजे ही वरची व्हॅल्यू माइनस ही खालची व्हॅल्यू, म्हणजे 4 minus 2 factorial. So how much is 4 factorial guys? It is 24. You know it by this time, 24. और नीचे 4 minus 2. How much is 4 minus 2? 2. 2 का factorial कितना? 2 into 1, which is 2 again. So answer आ गया 24 divided by 2, which is equal to 12. So formula use करोगे. So 4p2 का formulation आ गया 4 factorial upon 4 minus 2 factorial. That is 24 upon 2, which is equal to 12. Okay. और यही चीज अगर आप करोगे यहाँ पे 4c2, गाइस देख लो, हाँ 4p2 नहीं, इस बार 4c2 है, तो दोनों में फर्क है। तो 4c2, अभी इसका आप फॉर्मुलेशन चेक करोगे 4c2 का, तो वो हो जाएगा 4 फैक्टोरियल अपॉन, देख लो 4 फैक्टोरियल ऊपर वाले का फैक्टोरियल यहाँ पे, फिर r फैक्टोरियल नीचे, मतलब 2 फैक्टोरियल इनटू n माइनस r, दिस माइनस दिस। I'm sorry. Okay, so pause हो गया था वीडियो। 4c2 4 factorial upon 2 factorial into 4 minus 2 factorial. Okay, so guys ये जो है आप नोट करोगे, तो इसका रिजल्ट एक बार चेक कर लो, इसका रिजल्ट क्या आएगा, व्हाट इज द रिजल्ट ऑफ दिस थिंग। ओके, so 4 factorial is 24 upon 2 factorial is 2 into 4 minus 2 is 2 again, 2 factorial is 2, so 24 upon 2 into 2 4, 24 divided by 4 is how much? 6, so 6 is the result. So guys ये और ये सेम थोड़ी है, अलग है। ओके, ये 12 आ गया, ये 6 आ गया, ये परम्यूटेशन यूज किया और ये कॉम्बिनेशन यूज किया हमने। एक काम करेंगे गाइस, ओके 4p2 4c2 ये दोनों की वैल्यूज मैंने बता दी, ये याद थोड़ी करने हैं हमको, ये कंप्यूट करने होते हैं, ये याद नहीं करने, आपको फॉर्मूला याद रखना है, और एक्चुअली मैं आपको शॉर्टकट भी बताऊंगा जिससे आप ये कंप्यूट कर सकते हो। ओके, लेकिन शॉर्टकट बाद में, एक काम करता हूं मैं, अभी आप एक चीज याद रखो, 4p2 का आंसर कितना आया है? 12 आया है, और 4c2 का आंसर कितना आया है? 6 आया है। अब ये आंसर्स, ओके, हम लोग प्रैक्टिकली एक रियल लाइफ एग्जांपल लेंगे, जिसमें ये दोनों एग्जांपल्स हम लोग ये दोनों जो आंसर्स है ये हम लोग चेक करेंगे सही है गलत है। ओके, चलो एक एग्जांपल लेता हूं, ठीक है। अब आपको याद रखना है 4p2 12, लिख देता हूं मैं यहाँ पे, 4p2 is 12, okay, and 4c2 is 6, okay, देख लो। अब स्टूडेंट्स 4p2 12 है और 4c2 6 है,
ओके अब एक चीज सिंपल सी चीज है, 4p2 12 और 4c2 6 में रियल लाइफ एग्जांपल क्या लूंगा, अज्यूम करो कि आपके पास 4 चेयर्स है, 4 पोजीशंस है, ये देख लो। ओके 1 2 3 4, ओके ये 4 पोजीशंस है, समझो पोजीशन 1 पोजीशन 2 पोजीशन 3 और पोजीशन 4, 4 पोजीशंस है, 4 पोजीशंस है जिन पे आपको 2 लोगों को बिठाना है, जिन पे आपको 2 लोगों को बिठाना है, मतलब 2 पीपल्स टू बी अरेंज, मतलब अरेंजमेंट। सो वापस एक बार, ऊपर वाला 4 है, प्लेसेस 4 है और उनपे आपको 2 लोगों को अरेंज करना है, यू हैव टू अरेंज 2 पीपल ऑन दैट। सो गाइस 4p2 इज इक्वल टू 12 आंसर। ये अब मेरे को बताओ ये 12 ऑप्शंस कैसे आएंगे। कॉमन सेंस लगाओ, अगर उन 2 लोगों के नाम लिए मैंने ए और बी, अज्यूम करो उन 2 लोगों के नाम लिए मैंने ए और बी, तो गाइस कैन यू पीपल जस्ट चेक इट आउट कि व्हाट आर द 12 पॉसिबल अरेंजमेंट्स। ये 4 चेयर्स रखिए सामने, चेयर 1 चेयर 2 चेयर 3 चेयर 4, जिन पे आपको ए और बी को बिठाना है। यू हैव टू ट्राई ऑल पॉसिबल ऑप्शंस फॉर अरेंजिंग देम। अज्यूम करो ए यहाँ पे बैठ गया, बी यहाँ पे बैठ गया, एक अरेंजमेंट ये है, ए यहाँ पे बैठ गया, बी यहाँ पे बैठ गया, ओके दूसरा अरेंजमेंट ये है। या फिर एक काम कर सकते हैं हम लोग, इसी में स्वैप भी कर देंगे, ए बी फिर बी ए, ये भी अलग अरेंजमेंट है ना। ए चेयर नंबर 1 पे बैठा है और बी चेयर नंबर 2 पे बैठा है, ऑब्वियसली अगर वो दोनों इंटरचेंज हो गए, अगर वो दोनों इंटरचेंज हो गए, ये तो अलग, ये तो डिफरेंट अरेंजमेंट है। गेटिंग द पॉइंट। तो ए बी बी ए, अज्यूम करो ए यहाँ पे बैठा है, ए यहाँ पे बैठा है, बी यहाँ पे बैठा है, या फिर ये भी इंटरचेंज हो सकते हैं, ये भी इंटरचेंज हो सकते हैं, यहाँ पे बी आ जाएगा, यहाँ पे आ जाएगा, ये अलग अरेंजमेंट हो गया, सही है। अज्यूम करो यहाँ पे ए बैठा है और 4th पोजीशन पे बी बैठा है, 4th पोजीशन पे बैठा है, तो ये दोनों भी वापस स्वैप हो सकते हैं, यहाँ पे भी आ सकता है, यहाँ पे आ सकता है। अरेंजमेंट बीच में 2 चेयर्स ब्लैंक है, ओके यहाँ पे बीच में 1 चेयर ब्लैंक है, यहाँ पे 1 चेयर है। गेटिंग द पॉइंट, ओके इमेजिन कर रहे हो ना, होपफुली यस। ओके तो गाइस ए यहाँ पे बी यहाँ पे, या फिर दोनों स्वैप हो गए, तो ये अरेंजमेंट हो गए। आप देख सकते हो कि ए फर्स्ट पोजीशन पे, ए बी बी ए यहाँ पे, ओके बी फिर स्वैप, फिर ए यहाँ पे, फिर बी लास्ट पोजीशन पे था और स्वैप हो गया। ओके तो ये 2 अरेंजमेंट हो गए। आपके टोटल कितने हो गए, 1 2 3 4 5 6, 12 अरेंजमेंट है। अब ए फर्स्ट पोजीशन पे नहीं बैठेगा, क्योंकि ए फर्स्ट पोजीशन वाले सारे ऑप्शंस हो गए। ए फर्स्ट पोजीशन पे, बी सेकंड पोजीशन पे, ए फर्स्ट पोजीशन पे, बी थर्ड पोजीशन पे, ए फर्स्ट पोजीशन पे, बी फोर्थ पोजीशन। तो ये 6 अरेंजमेंट्स हो गए। ओके अभी मैं 6 लिख के बाजू में ये रब कर देता हूं, these 6 अरेंजमेंट्स आई ड्रॉ। अब ए को यहाँ पे मत बिठाओ, ए यहाँ पे बैठ, सर ए यहाँ पे बैठ गया तो बी को यहाँ पे बिठाओ, नहीं नहीं ये भी हो गया ना गाइस, मैंने यहाँ पे ऑलरेडी कवर कर लिया था, ए बी और बी ए कवर कर लिया। तो गाइस अभी फिलहाल फर्स्ट पोजीशन को इग्नोर कर दो, फर्स्ट पोजीशन को इग्नोर कर दो। क्यों? क्योंकि फर्स्ट पोजीशन पे ऑलरेडी ए बी बी ए ये सब कुछ हो गया। अभी फर्स्ट पोजीशन को इग्नोर कर दो। अब इन 3 पोजीशन पे ए बी को अरेंज करो, तो यहाँ पे ए यहाँ पे बी, या फिर स्वैप। ये नहीं हुआ था पहले 6 में, ये अरेंजमेंट नहीं होता, ए बी बी है। सर हो गया था ना, नहीं नहीं ये चेयर नहीं खाली था, ये चेयर कभी खाली नहीं था। ओके तो अभी ये चेयर खाली है, ए बी और बी है, ये और 2 पूरे, ठीक है। या फिर यहाँ पे ए बैठा है, यहाँ पे बी, सेकंड फोर्थ पोजीशन पे ए बी और यहाँ पे बी है, समझ रहे हो। ओके तो यहाँ पे एक पोजीशन फ्री रह गया, ये हो गया। और कौन से 2 बचे गाइस, अभी ए को सेकंड पोजीशन पे अरेंजमेंट करो, सेकंड पे हो गया, ए सेकंड पे, बी थर्ड पे, ए सेकंड पे, बी फोर्थ पे, और स्वैप भी हो गया। अभी ए सेकंड पे मत रखो, क्योंकि बाकी के दोनों ऑप्शन हो गए। अभी ए यहाँ पे बैठा, समझो ए थर्ड पोजीशन पे, बी फोर्थ पोजीशन पे, बी फोर्थ पोजीशन पे, ये वापस स्वैप हो सकता है बी। तो टोटल कितने हो गए, ये 6 ऑलरेडी हो गए थे, 7 8 9 10 11 एंड 12, तो टोटल 12 अरेंजमेंट्स आप देख सकते हैं। आई होप यू हैव अंडरस्टूड दिस। ओके ये चीज आपको समझ में आ गया होगा, अगर नहीं तो मैं आपको एक और सिंपल तरीके से, ये हो गया एक्चुअली, लेकिन एकदम सिंपल तरीके से मैं बता देता हूँ। 4 पोजीशन थे, ओके तो ये हो गए 2 अरेंजमेंट, ए बी बी ए के, ओके ये 2, ये और 2, यहाँ ए यहाँ भी, या फिर वाइस वर्सा। ओके ये 2 हो गए, ये 2 4 हो गए, ठीक है। ये और 2, ए बी या फिर बी ए, 6 हो गए अब तक, 6। अब ये ए पोजीशन स्किप कर दो, ये 2, ओके 8 ए बी या बी ए, ठीक है ये 2, 10 ए बी बी ए, या फिर ये 2 ए बी और बी ए। तो टोटल अरेंजमेंट से डबल एरो जो है वो इंडिकेट करता है इंटरचेंजिंग अलाउड है। तो ये टोटल 12 अरेंजमेंट्स हो गए ए और बी के। अगर यही चीज
मैंने आपको सिलेक्शन में पूछी, देख लो, अगर यही चीज मैंने आपको सिलेक्शन में पूछ ली तो गाइस सिलेक्शन में 4C2 आंसर क्या आया है, 6 आया है। थोड़ा सोचो, ऐसा गाइस ये जितना इमेजिन करोगे आप उतना आपको ये सिंपल पड़ेगा। 4 में से 2 लोगों को आपको सिलेक्ट करना है, 4 में से 2 लोगों को सिलेक्ट करना है। अब ये सिलेक्शन कैसे पॉसिबल है देख लो, 4 में से 2 लोगों को सिलेक्ट करना है। अज्यूम करो ये 4 लोग आपके सामने, 6 में कहां से आएंगे बोलो? ओके, सिलेक्ट करना है 2 लोगों को। तो गाइस ये देखो ये 4 लोग हैं, समझो। ओके, दिस 4 फिंगर्स आर ए बी सी डी। तो आप क्या कर सकते हो, ए या बी को ले सकते हो, ए बी को ले सकते हो, और ए सी को ले सकते हैं, और ए डी को ले सकते हो, और बी एंड सी को ले सकते हो, और बी एंड डी को ले सकते हो, और सी एंड डी को ले सकते हो। तो इन 4 में से 2 लोगों को सिलेक्ट करना है। तो यू कैन चेक इट आउट, आप कैसे कर सकते हो, यू कैन फाइंड दिस थिंग आउट। जैसे मैंने बताया कि आप ए को और बी को ले सकते हो, एक ऑप्शन है ए बी, इन दोनों को लिया, या फिर ए और सी को लिया, या फिर ए और डी को लिया, ए बी को लिया, ए सी को लिया, या फिर ए और डी को लिया, या फिर बी और सी को लिया, या फिर बी और डी को लिया, या फिर सी और डी को लिया। गिन लो कितने ऑप्शंस आ गए आपके पास। अभी इधर अरेंजमेंट नहीं है, सिलेक्शन है। तो मैंने ए को सिलेक्ट किया एंड बी को सिलेक्ट किया ऐसा बोला, या बी को सिलेक्ट किया एंड ए को सिलेक्ट किया, बात एक ही है। ये अरेंजमेंट नहीं है। बोल तो लगता है सर ए भी लिया तो बी ए भी लेना पड़ेगा ना। अरे 2 लोगों को सिलेक्ट करना है, अरेंज थोड़ी करना है कि अरेंजमेंट में ए यहाँ पे बैठा है बी यहाँ पे बैठा है और इंटरचेंज हो गए तो वो डिफरेंट है। ऐसा नहीं है, ये सिलेक्शन है। तो सिलेक्शन में ए एंड बी को सिलेक्ट करना और बी एंड ए को सिलेक्ट करना, बात एक ही है। ओके, सो गिन सकते हो ऑप्शन कितने। ओके, ये दोनों सिलेक्ट हो, ए बी, ए सी, ए डी, बी सी, बी डी और सी डी। सो देयर आर 6 ऑप्शंस। लेकिन परम्यूटेशन में टोटल कितने, 12 ऑप्शंस। हाँ, ये बिल्कुल कंफ्यूजन मत रखो कि अच्छा सर ये 6 आ गया तो ये उसके डबल होता है। ये हमेशा नहीं होता। मतलब 5T2 ये 5C2 के डबल होगा हमेशा, नॉट एट ऑल। ये तो कोइंसिडेंटली सामने ये 6 और ये 12 आ गया, इट इज नॉट अ रूल लाइकवाइज। ओके, तो आई होप आपको परम्यूटेशन भी समझ में आ गया, 4 प्लेसेस पे 2 लोगों को अरेंज करना, और कॉम्बिनेशन भी समझ में आ गया कि 4 प्लेसेस पे ओके 4 लोगों में से 2 लोगों को सिलेक्ट करना। आई होप यू हैव अंडरस्टूड द सेशन फॉर टुडे। ओके, तो आज मैंने परम्यूटेशन का, कॉम्बिनेशन का फॉर्मूला भी बता दिया। कल मैं शुरू करूंगा विद शॉर्टकट्स फॉर फाइंडिंग परम्यूटेशन एंड कॉम्बिनेशन, दोनों के शॉर्टकट बताऊंगा। आज फैक्टोरियल नोटेशंस बताए मैंने और कुछ डूज एंड डोंट्स मैंने बताया। निशांत सर, आर यू देयर? Yes, sir. सर आई हैव डन विद इट। Okay, okay. हाँ, तो अगर कुछ प्रॉब्लम है किसी को तो जस्ट लेट देम टेल मी। अनम्यूट करके एक बार चेक कर लो। कोणाला डाऊट असेल तर हँड रेस करून विचारू शकता डाऊट. दिसायला क्लिअर होतं का सर? Snehal is there, sir. Snehal. अच्छा, यस स्नेहल। मैं अपना माइक ऑन किया है बट स्नेहल नहीं, उन्होंने अपना माइक ऑन किया था तो मुझे लगा डाउट होगा कुछ। अच्छा, ठीक है। स्टूडेंट, अच्छा, अदर देन द सब्जेक्ट, ये अभी तो मैं बता रहा हूँ वो चीज प्रोबेबली विजिबिलिटी, अदर देन दैट कोई भी टेक्निकल इशू है, कोई भी दूसरा प्रॉब्लम है वॉइस में, वीडियो में, तो वो भी आप बता सकते हैं। और जो टॉपिक मैंने आज एक्सप्लेन किया है फैक्टोरियल नोटेशन, उसके कुछ डूज एंड डोंट्स, परम्यूटेशन कॉम्बिनेशन के बेसिक फॉर्मुलेशंस, ओके, उसमें भी कुछ इशू होगा तो आप पूछ सकते हो। एनीथिंग दैट इज ओके गाइस, फील फ्री टू आस्क। घाबरू नका, बिंदास विचारा, आणि प्लीज हेजिटेट करू नका। समजलंय नाही समजलंय तेही सांगू शकता, नेगेटिव्ह फीडबॅक असेल तोही देऊ शकता की सर तुम्ही काय शिकवलं आज आम्हाला समजलं नाही, यू कैन टेल दैट, नॉट अ प्रॉब्लम। किसी को भी कुछ नहीं समझा है तो वो भी आप बोल सकते हो। इट्स नॉट दैट कि हर चीज समझ गई आपको फर्स्ट अटेम्प्ट में, नॉट नेसेसरी। इफ नहीं समझे तो मैं वापस एक्सप्लेन कर दूंगा।
या सर कोई डाउट है? नहीं है, लग नहीं रहा ना? नहीं सर, कोई तो पूछा नहीं है अभी तक। आई होप सर हम लोग निशांत सर के साथ कल जैसा डिस्कस किए थे, निशांत सर वैसा कर सकते हैं कि लास्ट हाफ एन आवर हम लोग थोड़ा रुक के सकते, सो दैट बच्चों को अगर डाउट हो तो सर पूछ लेंगे। हाँ मैं वो बोलता हूँ सर, मतलब क्लास चालू करके। और एक चीज, जैसे मैंने कहा कि कुछ भी फीडबैक हो, समझो यहाँ पे आप अगर बोल नहीं रहे, यू कैन पुट दैट ऑन द ग्रुप एज वेल। कोई भी फीडबैक है रिलेटेड टू द टेक्निकल डिफिकल्टीज or related to the subject difficulties you have, you can put that on the group. Okay, we'll take care of that. ठीक है निशांत सर, then you take over. Yes sir. Yes students, bye for now from my side. Okay, see you tomorrow with the continued topic. Okay, bye. सर विजिबल है क्या? मिश्रा सर? एक मिनट, हाँ जस्ट अ मोमेंट सर। हाँ आपका क्लियर है। हाँ एकदम क्लियर है सर। Okay students, so we will start with lecture number 2 and yesterday we have completed kinematical equations. मी ग्रुप वरती प्रॉब्लेम्स ही पाठवलेले, 10 क्वेश्चन्स होते. आधीची इझी लेवल होती आणि नंतरचे क्वेश्चन थोडे टफ होते. सो आज कोणी नवीन ऍड झाला आहे का की ज्यांनी कालचं लेक्चर अटेंड नाही केले, असं कोणी आहे का? असेल तर त्यांनी प्लीज हँड रेज करा, म्हणजे मला आयडिया येईल. कोणी नवीन स्टुडंट आज जोडलेला आहे का? नवीन स्टुडंट कोणी ऍड झालाय? ओके, साक्षी आणि स्नेहल हे 2 नवीन स्टुडंट्स आहेत. ओके, अजून कोणी? ठीक आहे, नो इश्यूज, यू कॅन लोअर युअर हँड. आजचं जे लेक्चर आहे इट इज नॉट बेस्ड ऑन यस्टरडेज लेक्चर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस रेजिस्टर्स इन सिरीज एंड पैरेलल. हा करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोडायनेमिक्स मधला एक पर्टिक्युलर टॉपिक आहे जो तुम्ही 9th किंवा 10th स्टँडर्ड मध्ये त्याचा थोडे बेसिक्स बघितले असतील. सो वी आर गोइंग टू डिस्कस दिस पर्टिक्युलर टॉपिक इन टुडेज लेक्चर. आणि लास्ट 15 मिनिट्स मध्ये कालचे जे मी क्वेश्चन्स होमवर्क करून दिलेले त्याचे डाउट सेशन मी घेणार. ओके, सो फर्स्ट 30 मिनिट्स we will discuss these particular things, resistors in series and parallel and how to find current and voltages. नॉर्मली हे आपण 10th मध्ये जास्त डिटेल मध्ये जात नाही, आज आपण डिटेल मध्ये बघणार आहे. जयवंतला डाऊट आहे काही? हँड रेस केला त्यांनी. जयवंत काही डाऊट असेल तर माईक ऑन करून विचारू शकतो, अदरवाइज यू कॅन लोअर युअर हँड. ओके, so let us begin with resistors in series and parallel. See, everyone knows that resistor का symbol is this. असा सिंबल आहे म्हणजे खरंच रेजिस्टर असा दिसतो का? तर रेजिस्टर जर का तुम्ही हातात घेतला तर असं काटे काटेवाला नसतो. इट इज ऍक्च्युअली अ सिलेंड्रिकल शेप रेजिस्टर. कार्बन रेजिस्टर्स असतात आणि ते कार्बन रेजिस्टर्स सिलेंड्रिकल शेप मध्ये असतात, छोटे छोटे. जर तुम्ही कधी कुठला इलेक्ट्रॉनिक सर्किट ओपन केला तर यू विल फाइंड दिस शेप ऑफ रेजिस्टर. बट मग हे काय आहे? तर हे त्याचं सर्किट मधलं सिंबल आहे. सर्किट मध्ये whenever you will write a resistor, draw a resistor, this will be the symbol of resistor. Okay, this shape represents it will oppose the flow of current. Current ला तो oppose करतोय, so this shape is given to it. So everyone knows this is a symbol of resistor. आता मला सांगा, what is the difference between a resistor and a resistance? हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत नक्कीच. तर रेजिस्टर काय आहे? रेजिस्टर हा कॉम्पोनंट आहे. इट इज अन इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. सर्किट मध्ये वापरण्यात आलेला कॉम्पोनंट म्हणजे रेजिस्टर हा एक कॉम्पोनंट आहे. अँड रेजिस्टन्स, रेजिस्टर इज अ कॉम्पोनंट, रेजिस्टर इज अ कॉम्पोनंट, व्हेअरएज रेजिस्टन्स हे काय आहे? रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट कॉम्पोनंट. या कॉम्पोनंटची प्रॉपर्टी रेजिस्टन्स आहे. सो तुम्ही दुकानात जाऊन रेजिस्टन्स मागणार, तुम्ही दुकानात जाऊन रेजिस्टर मागणार, तो तुम्हाला रेजिस्टर देणार आणि तुम्ही सर्किट मध्ये तो रेजिस्टर लावला की तो त्याची प्रॉपर्टी दाखवणार, दॅट इज रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ करंट. बरोबर ना? सो रेजिस्टर्स इफ यू कनेक्ट देम इन सिरीज और इफ यू कनेक्ट देम इन पॅरेलल, तर ते नेट कसे बिहेव करतात
that we are going to discuss how to find their series and parallel combination. And after that, we will also see how to find current and voltages. We will solve numericals on it as well. Okay, so let us begin with resistors in series and parallel. तुम्ही heading लिहून घ्या, resistors in series and parallel. आपण start करू discussion ला. Resistors in series and parallel. असं heading घ्या सगळ्यांनी. Right? We will start with series combination first. Okay? Series combination. See, resistors series मध्ये आहेत असं कधी बोलतो आपण? तर when one resistor and other resistor are connected in this particular fashion. पहिला resistor लगेच दुसरा resistor लावलाय and त्यांना एक cell नी connect केला आहे. And this particular combination is called as the series combination. हे खूप famous आहे. Series parallel तुम्ही already केला आहे. But just we are revising आणि थोडं अजून detail मध्ये we are going to go. So if this resistor is denoted as R1 आणि हा resistor जो आहे second त्याचा resistance R2 असेल, then series मध्ये what you must remember, मी the important points देतो that you must know. Okay, series मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट series मध्ये what you must know is series मध्ये current always remains same. कधी पण लक्षात ठेवा series combination मध्ये current same राहतो. म्हणजे काय, current flowing through this resistor तोच current या रेझिस्टर मधनं पण फ्लो होणार. सो दोन्ही रेझिस्टर मधनं फ्लो होणारा करंट इज सेम. करंट I तोच करंट इकडे फॉलो होतोय आणि सेम करंट इज फ्लोइंग. सो करंट रिमेन्स सेम. करंट रिमेन्स सेम इन सिरीज रेझिस्टर. whereas voltage किंवा पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा स्प्लिट. स्प्लिटचा मीनिंग काय? व्हॉट इज मीनिंग ऑफ स्प्लिट? करंट सेम, voltage split. त्याचा मीनिंग काय बघा. तर सपोज इफ आय कनेक्ट 10 वोल्ट, 10 वोल्टची बॅटरी कनेक्ट केली ना, तर सो 10 वोल्ट मधला थोडाफार व्होल्टेज या रेझिस्टर वरती ड्रॉप होईल. लेट अस से याच्यावरती 6 वोल्ट ड्रॉप झाला. जस्ट एक एक्झाम्पल देतो. तर दुसऱ्या रेझिस्टर वरती व्हॉट विल बी द ड्रॉप ऑन द अदर वन? ऑब्वियसली 10 वी हॅव गिवन, सो 6 इथे यूज झाला. सो राहिला किती? 4. सो 4 वोल्ट विल बी द ड्रॉप ऑन द सेकंड. सो सिरीज मध्ये रेझिस्टर्स कनेक्ट केल्यावरती काय कॉन्स्टंट राहतो? करंट. काय स्प्लिट होतो? व्होल्टेज. व्होल्टेज स्प्लिट, करंट सेम. व्होल्टेज जरी स्प्लिट झाला असेल तरी व्होल्टेज स्प्लिट कसा होणार? इफ टोटल व्होल्टेज V अप्लाइड असेल, देन इट विल स्प्लिट इन दिस वे. V1 याचा वरचा व्होल्टेजला V1 म्हणू बिकॉज इट इज R1 रेझिस्टन्स, प्लस व्होल्टेज ऑन द सेकंड वन वी विल कॉल इट एज V2 प्लस V2. So total voltage जो आपण अप्लाय करतो सिरीज कॉम्बिनेशनला, इट स्प्लिट्स इनटू टू रेझिस्टर्स इन दिस वे V1 प्लस V2. हा, जर 3 रेझिस्टर असते तर V1 प्लस V2 प्लस V3. तसंच जर n रेझिस्टर्स असते तर V1 प्लस V2 प्लस V3 प्लस V4 अप टू Vn. व्होल्टेज स्प्लिट, बट सगळीकडे काय कॉन्स्टंट राहणार? करंट कॉन्स्टंट राहणार. आणि सगळ्यांना माहिती आहे ओहम्स लॉ काय आहे. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो? व्होल्टेज अक्रॉस दिस रेझिस्टर इज इक्वल टू IR. बरोबर ना रे? V इक्वल्स टू IR शिकलोय आपण. सो V, व्हॉट इज व्होल्टेज? V1, इट विल बी करंट, that is I into R1, IR1, plus what will be voltage on the second resistor? It will be I, it will be the same current. Current थोड़ी change झाला है. I into the resistor is R2. So IR1 plus IR2 is equal to I into current तोच राहणार आहे सर्किट मध्ये. I into टोटल रेझिस्टन्स, त्याला आपण सिरीज रेझिस्टन्स म्हणतो. इक्विव्हॅलेंट सिरीज रेझिस्टन्स. जर आपण सगळे I कॅन्सल केले, बरोबर ना? I कॅन्सल केले म्हणजे डिवाइड बोथ साइड्स विथ I. इफ आय डिवाइड बोथ साइड्स विथ करंट, तर दिस I विल कॅन्सल. अँड त्याच्यातनं आपण I कॉमन घेतल्यावरती, इफ आय टेक I कॉमन, व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट? R1 प्लस R2 अपॉन I कॅन्सल, अँड हेन्स व्हॉट वी गेट इज द famous formula of series resistance, जो तुम्हाला ऑलरेडी माहित होतं, R1 plus R2. मी जस्ट तुम्हाला शॉर्ट मध्ये डिराइव्ह करून दाखवलं की सिरीज रेझिस्टन्स मध्ये we just simply add the resistances के value. Means if this was 4 ohm, this was 6 ohm, the net would be 10 ohm. एवढं सिंपल असतं. बरोबर? सो
तसंच पॅरलल मध्ये आपण बघणार आहे. सिरीज मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, सिरीज मध्ये हे गोष्ट फक्त नोट करून घ्या. जस्ट नोट डाऊन दीज थिंग्स. करंट सेम, करंट रिमेन्स सेम सिरीज मध्ये. दोन्ही फॉर सिरीज कॉम्बिनेशन करंट रिमेन्स सेम, voltage splits, voltage split, current same हे लिहा. and just draw this figure. R1 R2 resistors, R1 R2 resistors, voltage V, current बघा सेम करंट ड्रॉ केलाय मी आणि voltage V1 हे लिहा. हे नाही जरी लिहिलं तरी चालेल, हे जस्ट तुम्हाला मी एक्सप्लेनेशन साठी सांगितलेलं. आपल्याला काम आहे ह्या फॉर्म्युला बसून की हाऊ टू ऍड रेजिस्टन्स. सो हा फिगर ड्रॉ करा, इम्पॉर्टंट पॉइंट्स लिहा and write down this formula. तसंच आता पॅरलल बघणार आहे आपण. ठीक आहे. सो नाउ वी विल सी पॅरलल मध्ये हाऊ दिस रेजिस्टर्स यू हॅव टू डील विथ दिस टाइप ऑफ रेजिस्टर्स इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. सी parallel combination मध्ये this is first resistor and this is second resistor. If these two resistors are connected in such a way that दोन्हीचे end points combine करून टाकले and then it is connected with a cell, then it is connected with a cell, such combination is basically called as a parallel combination. तुम्हीच बघा नीट आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये एक्झॅक्टली होतं काय. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर हा व्होल्टेज V असेल, करंट विल फ्लो फ्रॉम दिस साइड, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जातो करंट माहिती असेल. सो पॉझिटिव्ह पासून करंट गेला तर इथे आल्यावरती करंटला स्प्लिट व्हावं लागेल. फॉर एक्झाम्पल 10 एम्पियर आला तर थोडा करंट इकडे जाईल आणि थोडा करंट इकडे जाईल. सो पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट स्प्लिट होतो, ते सिरीज होतं ना. सो फॉर पॅरलल करंट स्प्लिट्स, बरोबर. अँड व्होल्टेज सेम राहतो, करंट स्प्लिट होतो. म्हणजे इथला करंट जो असेल तो असेल I1 आणि खालून जाणारा करंट काय असेल I2. टोटल करंट किती आलाय I. सो करंट I स्प्लिट झाला I1 आणि I2 मध्ये. सो करंट स्प्लिट्स, व्होल्टेज गेट्स ऍडेड, सॉरी व्होल्टेज रिमेन्स सेम, करंट स्प्लिट्स. हे इम्पॉर्टंट नोट आहे या पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशनचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन सांगा बरं. असा आहे ना फॉर्म्युला, 1/RP. असा लिहितो 1/RP is 1/R1 plus 1/R2. This is the formula that we normally use for parallel combination. दोन रेजिस्टर्स असतील तर असं 3 रेजिस्टर्स पॅरलल मध्ये लावले, मी समजा अजून एक मध्ये लावले तर काय झालं असतं, प्लस 1/R3 करावं लागलं असतं. पण आता सध्या एक्झाम्पल मध्ये दोनच आहेत. सो वी विल स्टिक टू ओनली 2 रेजिस्टर्स, बरोबर ना. दिस इज द फॉर्म्युला. आता बघा हा फॉर्म्युला, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स, हे फिगर तुम्ही क्विकली लिहून घ्या. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट स्टेप सांगतो की ती फॉलो केली तर हा फॉर्म्युला तुम्हाला खूप इझी वाटायला लागेल. जस्ट ड्रॉ दिस फिगर, राईट दिस नोट अँड राईट दिस फॉर्म्युला सो दॅट वी विल ऍक्च्युअली सॉल्व द क्वेश्चन्स ऑन सिरीज अँड पॅरलल. हे लिहून घ्या लवकर. ओके, सो हे तुम्ही लिहिलं आहे असं अज्युम करतो मी. आणि आता आपण थोडे क्वेश्चन सॉल्व करणार आहे. काही क्वेश्चन्स मी आधी सॉल्व करून दाखवीन तुम्हाला. हे बघा, सगळ्यात पहिला मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो सिरीज आणि पॅरलल दोन्ही बद्दल. पहिला पॉइंट काय आहे बघा, इफ आय हॅव अ रेजिस्टर से 5 ओम, if I connect one more resistor 5 ohm, what will be that series resistance? 5 plus 5 10 obviously. अजून एक 5 ohm कनेक्ट, 5 plus 5 plus 5 15 होणार. अजून एक कनेक्ट केलं, 5 plus 5 plus 5 plus 5 20 होणार. सो बेसिकली असं मी म्हणू शकतो की जर if I connect all resistors of same व्हॅल्यूचे मी n resistors कनेक्ट केले, n resistors, if I connect
n resistors of same values, the equivalent series resistance will simply be n into r. तो काय होणार आहे डायरेक्टली n into r होणार. म्हणजे जर एक्झाम्पल म्हणून सांगतो मी तुम्हाला 10 ओहमचे तुम्ही 15 रेझिस्टर्स लावले सिरीज मध्ये, 15 रेझिस्टर्स सिरीज मध्ये लावले, 10 ओहम 10 ओहम 10 ओहम, आन्सर काय असेल 15. जेवढे नंबर ऑफ रेझिस्टर्स लावले इनटू प्रत्येकाची व्हॅल्यू 10 आहे, सो आन्सर 150 येणार. इट इज व्हेरी सिंपल, कॉमन सेन्स आहे. जस्ट तुम्हाला मी हे एक इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणून सांगतो इथे. हा फर्स्ट इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. काय रिझल्ट आहे? इफ n रेझिस्टर्स ऑफ इक्वल व्हॅल्यूचे n रेझिस्टर्स सिरीज मध्ये लावले तर RS काय असतो? RS असतो NR. सिरीज रेझिस्टन्स, नेक्स्ट सिरीज रेझिस्टन्स असतो NR. आणि तसंच नीट बघा, तसंच जर काही मी पॅरलल मध्ये पण केलं, R सेम व्हॅल्यूचे मी पॅरलल मध्ये लावत चुकलो आता बघा. R कधीपर्यंत लावणार मी? n रेझिस्टर्स. असे मी n रेझिस्टर्स कनेक्ट केले, n रेझिस्टर्स, तर रिझल्टंट काय येईल? रिझल्टंट मी तुम्हाला डिराईव्ह करून पहिल्यांदा दाखवतो. तर फॉर्म्युला प्रमाणे काय येईल? 1/RP इक्वल्स टू पहिला 1/R, बरोबर ना? पॅरललचा फॉर्म्युला आहे, प्लस परत 1/R प्लस परत 1/R. असं मला n टाइम्स आय नीड टू डू दिस. आय हॅव टू ऍड दिस n नंबर ऑफ टाइम्स. सो ऑब्वियसली ऍडिंग करताना डिनॉमिनेटर सेम फॉर ऑल, सो R कॉमनच आहे. आणि 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असं n टाइम्स केलं तर काय येत असेल? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 असं n टाइम्स केलं तर ऑब्वियसली n असा आन्सर येतं. सो 1/RP हे असेल तर RP चा आन्सर काय येईल? रिझल्टंट रेझिस्टन्स विल बी R/n. रिझल्टंट रेझिस्टन्स इज R/n. इथे बघा n into R आहे आणि इथे R upon n आहे. इथे R मल्टिप्लाइड बाय n आहे, इथे R डिवाइडेड बाय n आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट रिझल्ट आहे सिरीज कॉम्बिनेशन साठी, सॉरी पॅरलल कॉम्बिनेशन साठी. सिरीज साठी सेम रेझिस्टर्स लावले तर n टाइम्स मल्टिप्लाय होतो, पॅरलल मध्ये सेम रेझिस्टर लावले तर डिवाइड होतो. हे ट्रिक्स आर नॉट युजफुल जर व्हॅल्यूज वेगळ्या असतील तर. व्हॅल्यूज सेम असले तरच हे रिझल्ट युजफुल आहे. सगळे सेम पॅरलल मध्ये लावा, सिरीज मध्ये लावा, तर हे तुमचा टाइम बेसिकली सेव्ह करणार आहेत एक्झाम, बरोबर. आणि तिसरा पॉइंट बघा काय, तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही हवं तर हे दोन लिहून घ्या पहिलं, म्हणजे मी हे पुसून तिसरा एक्सप्लेन करतो. हे दोन रिझल्ट लिहून घ्या, तुमच्या शब्दांमध्येच लिहा की इफ n नंबर ऑफ रेझिस्टर्स ऑफ व्हॅल्यू R आर कनेक्टेड इन सिरीज तर त्यांचं रिझल्ट हे असतं. अँड इफ n number of resistors are connected in parallel, then their resultant resistances are by n. असं लिहून घ्या तुम्ही. So we will see the third important point. थर्ड पॉइंट जो मी सांगणार आहे तो पण थोडासा टाइम सेव्ह करणारा पॉइंट असणार आहे. ओके, थर्ड पॉइंट बघा काय. थर्ड पॉइंट आहे इफ टू रेझिस्टर्स R1 and R2 are connected in parallel. R1, R2 are connected in parallel. Then what will be the resultant? हे तर सगळ्यांनाच माहिती. सगळेजण सांगू शकता मला the resultant काय असेल? 1/R equivalent will be 1/R1 plus 1/R2. Why I am using this formula? Because parallel आहे. सिरीज असतं तर सिम्पली ऍड केलं असतं. सो सिरीज तर कोणी पण ऍड करू शकतो. पॅरलल मध्ये थोडा स्ट्रगल असतो, ते सगळं उलट वगैरे करत बसावं लागतं. बट ते स्ट्रगल तुम्ही एस्केप करू शकता. तो स्ट्रगल तुम्हाला फेस नाही करावा लागणार जर दोन रेझिस्टर असतील. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ट्रिक नाही, ऍक्च्युअली ते बेसिकली मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन आहे. बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय करून आधी सॉल्व्ह करू. 1/R इक्विव्हॅलेंट काय येईल? R2 क्रॉस मल्टिप्लाय केलं प्लस R1 अपॉन खाली काय येईल? R1 R2. हे आन्सर नसतं, त्याला उलट करावं लागतं. सो व्हॉट विल बी इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स? सांगा बरं. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स विल बी R1 R2 अपॉन R1 प्लस R2. आता तुम्ही म्हणाल हे अवघड कशाला लर्न करू, हेच बरं होतं, हे कशाला करायचं? तर तुम्ही असं लर्न करायला, प्रोडक्ट अपॉन सम इज द
इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स प्रोडक्ट अपॉन सम इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स जर दोन रेझिस्टर कनेक्टेड असतील तर. बघा क्विकली आपण बघू. समजा मी तुम्हाला विचारलं 6 ओम आणि 4 ओम कनेक्ट केले आहेत मी पॅरलल मध्ये, तर तुम्हाला ह्या मेथडने वेळ खूप जाणार आहे. या मेथडने काय येईल, प्रोडक्ट म्हणजे 24 येतं ना, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, 24 बाय सम म्हणजे ऍडिशन, ऍडिशन 10, आन्सर आलं 2.4. विदिन 5 सेकंड तुमचा आन्सर. मी तुम्हाला कुठले पण दोन नंबर दिले ना, समजा मी तुम्हाला दुसरे दोन नंबर, सपोज हा रेजिस्टर आहे 10 आणि दुसरा रेजिस्टर आहे 15, आन्सर काय येईल 10 into 15 150 अपॉन 10 plus 15 25, 25 किती जा 6 जा, आन्सर इज 6 ओम. सो विदिन 5 सेकंड्स तुम्ही कुठल्या पण दोन रेजिस्टर्स चे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढू शकता. आता हे या मेथडनी पण आन्सर तेच येणार आहे, नो डाऊट. या मेथडनी तेच आन्सर येणार आहे, 6 आन्सर येणार, बट त्याच्यामध्ये 30-40 सेकंड्स लागत असतील, तर हे तुम्ही 5 सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकता. सो स्पीड आपल्याला प्रत्येक एंट्रन्स एक्झामला इम्पॉर्टंट आहे, हे आपण डिस्कस करतच आलो. जसं मी सीईटी ला सांगितलं 54 सेकंड्स, तो सीईटी ला असे प्रश्न 30 सेकंड ह्याच्यात काढवण्यात काही अर्थ नसतो. सीईटी मध्ये असे प्रश्न दिसतील पटकन तुम्हाला रिझल्टंट काढता आला पाहिजे. सो रिझल्टंट हा फॉर्म्युला तुम्ही थर्ड इम्पॉर्टंट नोट म्हणून घेऊन घ्या. पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, आर 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 चे सिरीज मध्ये एन लावले तर एन आर, आर 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 चे पॅरलल एन लावले तर आर बाय एन रिझल्टंट. आणि तिसरं सांगितलं, जर दोन रेझिस्टर्स पॅरलल मध्ये असतील तर आपण प्रोडक्ट बाय सम असा इक्विव्हॅलंट पण काढू शकतो. करेक्ट. सो हे आहे सिरीज पॅरलल चे बेसिक फॉर्म्युले दॅट यू मस्ट नो. हे तुम्ही 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स घेऊन घ्या पटकन, जे मी सांगितले आहे. हा तिसरा वाला हा फॉर्म्युला लिहून घ्या. आपण थोड्याचा सम सॉल्व्ह करणार याच्यावरती. हे बघा, हे सेशन आता 12:15 पर्यंत चालणार आहे आणि 12:15 नंतर काही जणांना डाऊट डायरेक्टली इथे विचारण्यात थोडंसं अनकम्फर्टेबल फील करत असतील तर ते सेशन मध्ये राहू शकतात. आम्ही पुढे 12:15च्या पुढे आम्ही अजून 20 मिनिट्स तरी असू शकतो सगळे टीचर्स. तो तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड काही डाऊट असेल, फिजिक्सशी रिलेटेड काही डाऊट असेल कालच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये, तर तुम्ही थांबा. बाकीचे लिव्ह करू शकतात, ज्यांना डाऊट नाहीये ते मीटिंग लिव्ह करू शकतात 12:15 लेक्चर संपल्यावरती. बाकी ज्यांना डाऊट आहेत त्यांनी थांबून त्याचे डाऊट क्लिअर करून. ओके. आणि आज संडे आहे, सो पुढच्या संडे पासून म्हणजे पुढच्या संडेला सुट्टी असेल. ओके, हा थर्ड डेज होता म्हणून सुट्टी दिली नाही तुम्हाला, बट नेक्स्ट वीक पासून क्लासेस विल बी फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. संडेला सुट्टी असेल आणि हळूहळू जसा पोर्शन कव्हर होणं चालू होईल तसं आपण संडेला टेस्ट प्लॅनिंग करायचं. ठीक आहे. सो हे तुम्ही घेऊन घेतलं असेल असं कन्सिडर करून न्यूमेरिकल्स स्टार्ट करतोय आपण. सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन वरती न्यूमेरिकल्स. हे बघा, फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. 4 ohm, 8 ohm, 8 ohm, 3 ohm, 10 ohm, 10 ohm. आणि क्वेश्चन विचारला आहे ए बी ह्या पॉइंटच्या मध्ये याचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय आहे. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आता मी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह करायला नाही देणार. फर्स्ट आय विल सॉल्व्ह दिस क्वेश्चन आणि पुढच्या क्वेश्चन पासून तुम्ही सॉल्व्ह करा. स्वतः कोणी सॉल्व्ह करू नका, लक्ष द्या सॉल्व्ह कसं करायचं असतो क्वेश्चन. पहिलं तर तुम्हाला इथं दिसतंय कोण सिरीज कोण पॅरलल. हे दोघं कसे आहेत, हे दोघं पॅरलल आहेत, हे दोघं कसे आहेत, इवन दीज टू आर पॅरलल. अँड वन्स दीज टू पॅरलल, हे दोन पॅरलल आपण एक नंबर मध्ये कन्वर्ट केलं की हा अख्खा ह्याच्या बरोबर सिरीज आहे, बरोबर ना. सिमिलरली these two parallels एक आन्सर आलं, that answer is in series with this. आणि हे दोन सिरीज आणि हे दोन सिरीज एकमेकांना परत पॅरलल आहे. सो सॉल्व्ह कसं करायचं बघा, सॉल्व्ह असं करायचं. दिस फिगर विल बेसिकली कन्वर्ट टू, तुम्हाला मी सांगितलं शॉर्टकट, 8
8 पॅरलल मध्ये असतील, तुम्हाला आधी सांगितलंय सेम रेझिस्टर, जर काही सेम रेझिस्टर आर 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 असे पॅरलल मध्ये असतील तर आन्सर काय लिहितो आपण, एन रेझिस्टर्स पॅरलल मध्ये असतील तर आर बाय एन लिहितो ना. इथे काय आहे, इथे 8 ओहमचे फक्त 2 रेझिस्टर्स आहेत, आन्सर काय येईल 8/2 येईल, 8/2. सो 8 आणि 8 चा आन्सर 8/2 म्हणजे 4 येईल. ही एक मेथड झाली. दुसरी मेथड मी तुम्हाला अजून एक शिकवली, आणि प्रोडक्ट अपॉन सम. प्रोडक्ट काय आहे, 8 8 जा 64. प्रोडक्ट काय आहे, 8 8 जा 64 अपॉन सम काय आहे 8 + 8 16. सो परत एकदा आन्सर 4 झालं. सो हे फिगर बघा कसं कन्वर्ट होणार आहे. दिस रेझिस्टर विल बी ॲज इट इज 4 ओहम, नो प्रॉब्लेम. बरोबर. पुढे जाऊन these two resistors will combine and again become 4 ohm. These two will combine and become 4 ohm. खाली काय परिस्थिती आहे बघा, खाली this 3 ohm is as it is, 3 ohm is as it is, आणि 10 10 चं काय होणार आहे, ह्या लॉजिकली प्रोडक्ट अपॉन सम जरी वापरला तुम्ही, प्रोडक्ट इज 100 अपॉन सम इज 20, हा वापरला तरी चालेल. मी तुम्हाला दुसरा मेथड सांगतो की जर आपण सेम रेझिस्टर्स पॅरलल मध्ये लावले तर आर बाय एन आन्सर असतं ना. एन काय असतं, एन असतो नंबर ऑफ रेझिस्टर्स. 2 रेझिस्टर वापरले आहेत, सो 10/2 याचा आन्सर काय येतं रे, याचा आन्सर येतं 5 ओहम. सो हे फिगर इथे कसं कन्वर्ट झालं, क्लिअर का? हाऊ दिस फिगर इज कन्वर्टेड इनटू दिस. आय हॅव बेसिकली सॉल्व्ड दिस अँड आय हॅव सॉल्व्ड दिस. हे दोघांना सॉल्व्ह केले. Now once you get this figure, आता अजून इझी वाटतंय, बिकॉज हे 4 आणि हे 4 कसे दिसतात, त्याच्यातनं जो काही करंट शिरणार आहे सेम करंट विल ट्रॅव्हल थ्रू दिस. म्हणजे हे दोघं कसे आहेत, हे दोघं सिरीज मध्ये आहेत. आणि 4 4 4 + 4 काय येणार आहे, सो बघा इथे आता मी याला घेऊन जातो, याचं फिगर कसं बनेल, याचं फिगर असं बनेल 4 + 4 is 8 ओहम, आणि खाली काय येईल 3 + 5 is also 8 ओहम, 3 + 5 is also 8 ओहम. बरोबर का? दिस फिगर या दोघांना कंबाईन करून 8 आन्सर आलं, या दोघांना कंबाईन करून पण 8 आन्सर आलं. आणि आता हे तर कोणी पण सांगेल मला 8 आणि 8 पॅरलल राहिले आहेत, 8 आणि 8 पॅरलल मध्ये आन्सर काय येईल, 8 आणि 8 पॅरलल मध्ये आन्सर येईल 4 ओहम. कसं आलं, तर 2 मेथड, प्रोडक्ट अपॉन सम वापरू शकतो मी, बिकॉज पॅरलल आहे. प्रोडक्ट काय येतोय, प्रोडक्ट येतोय 64 अपॉन सम येतोय 16, 8 + 8 4 येतोय. किंवा दुसरी मेथड मी आर बाय एन वाली वापरू शकतो. आर बाय एन वाली मेथड काय असते, जर सेम रेझिस्टर्स पॅरलल मध्ये असतील तर आर अपॉन नंबर ऑफ रेझिस्टर्स दोनच आहेत ना. सो 8/2 is 4 ओहम. सो रिझल्टंट असं लिहायचं बघा आन्सर, आर ए बी चा अर्थ काय, रिझल्टंट रेझिस्टन्स अबाउट ए बी पॉइंट इज 4 ओहम. समजलं का? या सम मध्ये कोणाला डाऊट असेल तर रेज युअर हँड. कुठले स्टेप नसेल कळाली तर प्लीज रेज युअर हँड, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कोणाला डाऊट असेल तर रेज युअर हँड. इथे मला बघू शकतोय कोणाला डाऊट आहे का. ओके, सो बहुतेक सगळ्यांना समजलं आहे. सो आपण खरंच समजले का बघू, एक सम देतो तुम्हाला, ठीक आहे. आता हा सम जो आहे तो सम ह्याच सम सारखाच आहे, ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम सारखाच आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. बघा 2 6 3 ओहम, हे सगळे ओहम मध्ये. मी समजा युनिट विसरलो तर तुम्ही समजून घ्या ओहम युनिट आहे त्याचं. 4 ओहम, 3 ओहम, 5 ओहम, B पॉइंट, A पॉइंट. I hope this is a question. Find resistance about AB असा क्वेश्चन आहे. बघा सॉल्व्ह करून जमतोय का. ओके, चला सॉल्व्ह. झाल्यावरती हँड रेस करा. अनिष्ट झाला, गुड. तेजस, साक्षी झाला, ईशान, अभिजित, केदार, भुवन, गुड. कमी टाइम मध्येच करताय तुम्ही, बाकीच्यांनी ट्राय करत राहा, स्पीड वाढणार आहे हळूहळू. श्रुती कुलकर्णी, श्रुती केसकर, सोहम महाजन, प्रथमेश, सोहन, तनुष्का,
सानिध्या, स्नेहल, वेरी गुड स्नेहल, फर्स्ट डे, गुड. जय, दुर्वा, वरद, प्रिशा, रजस, आदित्य, थोडेच राहिले. ऋतुजा, अथर्व, आदित्य, गुड. थोड्या जणांचं राहिलंय. अपूर्व राहिलंय अजून. ईशान, केदार सोमनाथ आहे. करा सॉल्व, ट्राय करा. अजून 1 मिनिट देतो तुम्हाला मी. आता या सगळ्यांनी ज्यांनी आन्सर काढला आहे त्यांचा आन्सर करेक्ट असलं पाहिजे. हे पण इम्पॉर्टंट आहे. मी आधीच सांगितलंय, स्पीड विथ अॅक्युरेसी दोन्ही इम्पॉर्टंट असतं एक्झाम्स. ठीक आहे. नाउ यू कॅन लोअर युअर हँड्स. सो नेक्स्ट क्वेश्चन साठी तुम्ही परत हँड रेज करू शकाल. बघा आता क्वेश्चन सॉल्व कसा करायचा आहे, मगाशी जसा केला तसाच करायचा आहे. आता इथे मी तुम्हाला 6 आणि 3 दिलेला, मुद्दामून सेम नाही दिलं तुम्हाला. सेम दिलं तुम्हाला माहिती अर्धा करून टाकायचं. मी तुम्हाला 6 आणि 3 दिलं. सो तुम्ही मला क्विकली सांगा 6 आणि 3 चं काय होतं. पॅरलल मध्ये पहिलं तर 1 मिनिट मी डायरेक्टली जम्प केलं त्याच्यावर. तुम्हाला हे समजलं पाहिजे की व्हॉट इज सिरीज, व्हॉट इज पॅरलल. बरोबर. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. करंट इकडून आला, करंट इज गोइंग टू स्प्लिट. सो वरचा अख्खा प्रकार जो आहे तो या 5 बरोबर पॅरलल मध्ये आहे. बरोबर ना. हा वरचा अख्खा जो पर्टिक्युलर पार्ट आहे दॅट इज इन पॅरलल विथ 5 बिकॉज करंट इथे स्प्लिट झाला. आता ठीक आहे, इथून जो करंट गेला तो परत स्प्लिट झाला. अगेन इट स्प्लिट्स इनटू 2 नेटवर्क्स. सो ऑब्वियसली हा वरचा पार्ट अँड दिस 4 ओम आर अगेन इन पॅरलल. बरोबर. आणि हे पॅरलल मध्ये जे काही आहे ना तो करंट परत कंबाईन होणार आहे. तो सेम करंट ह्याच्यात जाणार. सो हा जो करंट आहे तो स्प्लिट जरी झाला कंबाईन होऊन ह्याच्यामध्ये जाणार आहे. सो हा 3 आणि हा पूर्ण मॉन्स्टर हा दोघं सिरीज मध्ये आहे. हा 3 आणि हा पूर्ण प्रकार हे दोघं सिरीज मध्ये आहे. हे सिरीज मध्ये ऍड करू आणि नंतर पॅरलल मध्ये लावू. सो हाऊ टू सॉल्व इट. 3, 6 चा आन्सर काय आहे. प्रोडक्ट 3, 6 18 अपॉन सम इज 9. 18 by 9 is 2 ohm. बरोबर का. सो दिस 2 ohm is the net of these two. या दोघांचं आन्सर आलं 2 ohm. हा 2 आणि हा 2 कसा आहे. these 2 and 2 are in series. So series मध्ये 2 आणि 2 happens will become what. 2 and 2 will basically give you 4 ohm. बरोबर ना. This 4 ohm या दोघांचा मिळून 4 ohm जो झाला. That 4 and this 4 are in what. That 4 and this 4 are basically in parallel. आणि 4 becomes 2. 4 becomes 2. So या पूर्ण मोठ्या गोष्टीचं 2 ओहम एवढं साधं उत्तर आहे. This 2 and this 3 मी जसं मगाशी सांगितलं are in series. So 3 आणि 2 5. सो अख्खा वरचा जो प्रकार होता त्याचा आन्सर आलाय 5. आणि हे 5 आणि खालचं 5 परत कशा आहेत. हे दोघं पॅरलल मध्ये आहेत. आणि पॅरलल मध्ये असल्यामुळे 5 आणि 5 चा आन्सर येणार 5/2 ना रे. 5/2. 5 आणि 5 5/2 कसं. तो R/N वाला फॉर्म्युला मी वापरतो. सेम रेजिस्टर्स 2 पॅरलल मध्ये असतील तर सिम्पली मेक इट हाफ. किंवा दुसरी टेक्निक पण चालते. प्रोडक्ट 5 आणि इंटू 5 is 25 अपॉन सम is 10. So what is 25 by 10? It is 2.5 ohm. Unit is ohm. So the net resistance RAB is 2.5 ohm. This is how you can solve this question. Clear आहे का. कोणाला काही डाऊट आहे का या क्वेश्चन मध्ये. कुठली स्टेप नाही कळाली असं कोणी असेल तर विचारा. हँड रेस करू शकता तुम्ही. नसेल तर मी दुसरा क्वेश्चन देतो. कोणाला डाऊट असेल तर प्लीज रेज युअर हँड. ओके. सो बहुतेक कोणाला डाऊट नाहीये. होपफुली कोणीच हँड रेज नाही केलाय. सो वी विल मूव टू क्वेश्चन नंबर 2 नाव. हा पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलाय. आता दुसरा क्वेश्चन मी थोडासा टफ करतो आणि तिसरा सगळ्यात टफेस्ट असेल. काल जसे मी 10 क्वेश्चन असाइनमेंट म्हणून दिले तसंच मी आज ग्रुपवरती सिरीज पॅरललचे पण 10 असाइनमेंट क्वेश्चन्स फॉरवर्ड केले. ओके. सेकंड क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 असा आहे. X 10 7 8
12 ओहम ए बी. बघा काय क्वेश्चन थोडासा ट्विस्ट केलाय, प्रश्न डिफिकल्ट नाही, ट्विस्ट केलाय फक्त मी त्याला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलंय की बाबा एबी चा रेजिस्टन्स नेट जो आहे ना, नेट रेजिस्टन्स तो 6 ओहम आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. थोडा ट्विस्टेड क्वेश्चन आहे, बहुतेक कमी जणांना जमेल असं मला वाटतंय, पण प्रूव्ह मी रॉंग. करा सॉल्व. आन्सर आल्यावरती रेज युअर हँड, मला समजेल. क्वेश्चनला थोडा जास्त टाइम देतो मी तुम्हाला, ट्राय करा. तुम्ही आन्सर आणलं तर जास्त इम्पॉर्टंट आहे, मी तरी सॉल्व्ह करून दाखवणारच आहे. प्रयत्न सगळ्यांच्या जोरात चालू आहे, आन्सर मात्र कोणाला अजून आलं नाही. सर्वेशनी हँड रेस केला आहे. गुड. आन्सर करेक्ट आहे का चेक करावं लागेल आपल्याला. सिद्धांत पण हँड रेस केला आहे. सोहन केदार भुवन. तेजस, जय, वरद. गुड. बऱ्याच जणांना जमतोय, अजून थोडा टाइम देतो मी तुम्हाला. अथर्व, अनिश, सोहम सूर्यवंशी, अमय मुळे, अभिजित, आदित्य, रजस आदित्य कुलकर्णी, अनुष्का, श्रुति, श्रुति कुलकर्णी, स्नेहल वैद्य, दुर्वा. गुड. सो बऱ्याच जणांना जसा पहिला प्रॉब्लेम जमलाय तसाच आपण बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलाय. आता आपण ह्याचं सोल्युशन बघू. आता तुम्हाला मी एक वे शिकवलेला की असं गेलो की आपला आन्सर येईल, इथे एक्झॅक्टली उलट येईल. आन्सर कडून उलट आलं की तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू इझिली मिळून जाईल. तुला ब्लर झालंय, ठीक आहे, आता सगळं क्लिअर. उलट जायचं आपलं, राईट. वी हॅव टू एक्झॅक्टली रिव्हर्स. आन्सर आपल्याला रिझल्टंट वी नो दॅट रिझल्टंट 6 ओहम, म्हणजे एबी च्या अक्रॉस रिझल्टंट हा किती आहे 6 ओहम आहे, करेक्ट. सो जर का रिझल्टंट 6 ओहम असेल तर तुम्ही मला सांगा हे अख्खा जो वरचा प्रकार आहे ना, तो अख्खा वरचा प्रकार ह्या 12 ला पॅरलल आहे. 12 आणि हा पॅरलल आहे, आणि 12 आणि काय 12 and which thing will give you resultant 6? Very simple question I am asking you. 12 and which quantity gives you 6? आपण मगासपासून हेच बघत आलोय की दोन सेम क्वांटिटीज असतील ना, 10 आणि 10 फॉर एक्झाम्पल, तर ह्यांचं रिझल्टंट पॅरलल मध्ये 5 होतं, रिझल्टंट बिकम्स हाफ.
सो जर एक 12 आहे आणि दुसरा पण 12 असेल तर आन्सर 6 आला पाहिजे. जे दिलंय त्यांनी की आन्सर 6 आहे तर हा 12 असेल याचा अर्थ काय तो हा अख्खा कोण पाहिजे. दिस होल थिंग शुड बी 12 ओहम. हे समजलं का सगळ्यांना. If this is 12 and this whole thing is 12, then 12 and 12 is going to give us 6, which is already given in the question. This was given in the question. We reverse engineering करतोय आपण या क्वेश्चन. ऑलरेडी आपल्याला सोल्युशन माहिती आहे 6 आहे. आपण रिव्हर्स सेन्स मध्ये अप्रोच करतोय की हा 12 असेल याचा अर्थ हा 12 वाजता बघ. आता बघ, if this is 12, हा जर काही 12 असेल, if this is 12 तर त्याच्यात हा कोण आहे. आता 7 आहे. सो 7 plus what? 7 plus what is 12? So obviously 7 plus या दोघांचं उत्तर काय पाहिजे 5 पाहिजे. 7 plus 5 is 12. म्हणजे ह्या दोघांचं उत्तर 5 असलं पाहिजे. तर हा 10 तर हा x काय पाहिजे x पण 10 पाहिजे. तर 10 चा आन्सर 5 येईल. 5 plus 7 12 येईल. 12 plus 12 16. सॉरी 6 येईल. हे कळतं ना. 12 plus 12 म्हणजे पॅरलल मध्ये 12 पॅरलल 6. So the answer for this question is 5 ohm. So answer for this question is 10 ohm. X ची व्हॅल्यू 10 ohm आहे. आता मागे ज्यांनी हँड रेस केला मला फक्त एकदा बघायचं कोणाकोणाचं आन्सर करेक्ट पण आलं. ओके, ज्यांचं रॉंग आले त्यांनी प्लीज हँड ओव्हर करा. करेक्ट आलेल्यांनी हँड रेस करा. गुड. साधारण 20 to 23 स्टुडंट्सनी मगाशी आन्सर सॉल्व्ह केलं. त्यातलं 13-14 स्टुडंट्स आन्सर करेक्ट आहे. सो ते चांगली साइन आहे. काही जणांनी थोड्या सिली मिस्टेक्स केल्या असतील. त्याच मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची. एंट्रन्स एक्झाम मध्ये नॉर्मल स्टुडंटचा प्रॉब्लेम असतो तर सिली मिस्टेक्स खूप होतात. तर सिली मिस्टेक्स अवॉइड कशा करायच्या तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फुल फोकस पाहिजे. ओके, सो छोट्या मिस्टेक्स नाही झाल्या पाहिजे. सिली मिस्टेक नाही झाल्या पाहिजे. And now we will move to the last question of this session and नंतर we will open this session for discussion. Okay, लास्ट क्वेश्चन बघा आता. लास्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन 12वीच्या टेक्स्टबुक मध्ये एका सम मध्ये दिलेला क्वेश्चन आहे. तो मी तुम्हाला आताच देतो. तुम्हाला होपफुली आता जमेल. काय क्वेश्चन बघा. तुमच्याकडे 2 रेजिस्टर्स, एकाचं नाव किंवा एकाची व्हॅल्यू आहे x and the other resistor the value is y. It is given to you that if these 2 resistors are connected in series, if 2 resistors are connected in series मध्ये कनेक्ट केलं तर त्यांचं नेट जे आन्सर आहे ना, त्यांचं नेट आन्सर जे आहे ते तुम्हाला नेट आन्सर येतं. सॉरी, असा क्वेश्चन नाही विचारणार. बघा, 2 व्हॅल्यूज आहेत x आणि y. these are 2 resistors. ओके, and तुम्हाला त्यांनी दिलं आहे की त्याचा सिरीज व्हॅल्यू, सिरीज रेजिस्टन्स इज 100 ohm. 100 ohm is the series resistance. ओके, and पॅरलल रेजिस्टन्स त्याचा आहे जे पॅरलल आरपी मध्ये त्यांना जर काही कनेक्ट केलं ना आरपी मध्ये ते 16 ohm. सिरीज मध्ये कनेक्ट केल्यावरती 100, पॅरलल मध्ये कनेक्ट केल्यावरती 16. टेल मी द व्हॅल्यूज ऑफ x and y. What are the values of x and y? हा क्वेश्चन ट्राय करा. 2-3 मिनिटं घ्या तुम्ही. Try to solve this question. Answer आल्यावरती you can raise your hand. अथर्व टिळेकरचा आन्सर आलाय. गुड. हे थोडे क्वेश्चन्स, आजचे क्वेश्चन्स कालच्या कंपॅरिझन थोडे टफ आहेत. तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीची जास्त तुम्ही यूज टू नाहीये कारण, बट स्लोली तुम्हाला हे पण क्वेश्चन इझी वाटतात. श्रुती केसकर, सर्वेश,
सोहन सोहम, सोहन आणि सोहम, सोहम सूर्यवंशी, सोहम महाजन, जय, अभिजीत, सिद्धांत, गुड, भुवन, तेजस, रजस, केदार, काही जणांना कॅल्क्युलेशन मध्ये थोडे इश्यू येत असतील. अनिश, श्रुती, तनुष्का, तनुष्का, दोन तनुष्का आहेत. प्रथमेश. ओके ठीक आहे. आता याचं सोल्युशन बघा. याचं सोल्युशन काय आहे? सी हाऊ टू सॉल्व दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. यू कॅन लोअर युअर हँड्स. क्वेश्चन बघा सॉल्व कसं करायचं. देयर आर टू अननोन रेजिस्टर्स ज्याच्या व्हॅल्यू बद्दल आपल्याला काहीच अंदाज पण नाही. बट वी नो दॅट त्यांचा सिरीज रेजिस्टन्स 100 आहे. म्हणजे वी नो दॅट x प्लस y ची व्हॅल्यू 100 आहे. बरोबर. अँड त्यांचा पॅरलल रेजिस्टन्स 16 ओहम आहे. मीन्स वी ऑल्सो नो दॅट त्यांचा पॅरलल रेजिस्टन्स, we know that त्यांचा पॅरलल, how to find parallel resistance of x and y. तुम्हाला शॉर्टकट सांगितलं आहे. It is product divided by it is sum x plus y. So xy upon x plus y 16 आहे आणि x plus y 100 आहे. बरोबर. ओहम नंतर पुट करू आपण. So sum is 100 and xy upon x plus y is 16. Value is 16. Now, as we know that x plus y is already 100, पहिल्याच्या मिळालं आपल्याला. तुम्ही ते x plus y 100 टाकला, 100 इथे मल्टिप्लाय होईल, राईट? सो 1600 is equal to xy. सो तुम्हाला आता असं एक कंडिशन मिळाली आहे. टेल मी टू नंबर्स यांचा प्रोडक्ट 1600 आहे आणि सम 100 आहे. टेल मी टू नंबर्स ज्यांचा सम 100 आहे आणि प्रोडक्ट 1600 आहे. आता असे क्वेश्चन ला नॉर्मली ट्रायल अँड एरर मेथडनी पण आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं करायचं बघा ट्रायल अँड एरर मेथड. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की आपल्याकडे काय कंडिशन मिळाली आहे. सम शुड बी 100 अँड प्रोडक्ट शुड बी 1600. बरोबर ना. सो एक्स आणि वायच्या काय व्हॅल्यूज पाहिजे. मी एक्स ची व्हॅल्यू 0 घेतो, वाय ची व्हॅल्यू 100 घेतो. ही ट्राय करून बघू. तर प्रोडक्ट मिळेल का रे 1600. प्रोडक्ट कॅन नॉट बी 1600. सो हे तर मॅच करत नाही. 1090 केलं तर प्रोडक्ट काय होतोय. प्रोडक्ट होतोय 900. 2080 केलं तर काय होतंय बघा. फॉर्च्युनेटली 2080 ला मला प्रोडक्ट 1600 मिळाला. मी लकी होतो की मला लगेच तिसऱ्या ह्याच्यातच मिळालं. मला मे बी टाइम लागू शकतो. सो तुम्ही एक लक्षात ठेवा ट्रायल अँड एररनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. म्हणजे वन रेजिस्टन्स शुड बी 20, the other one should be 80. मग x20 आणि y80 असं पण तुम्ही दिलं असेल तरी करेक्ट आहे. किंवा तुम्ही x80 आणि y20 दिलं असेल तरी करेक्ट आहे. कारण की दोघांचं प्रोडक्ट तुम्हाला 1600च देणार आहे आणि सम तुम्हाला 100च देणार आहे. सो एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज 20 आणि 80 आहेत. दिस इज द आन्सर. हा पण जर क्वेश्चन ट्रायल अँड एरर नसेल होत, इन दॅट केस व्हॉट टू डू. तर तशा स्टुडंटसाठी ज्यांना हे ट्रायल अँड एरर नसेल आवडत तर ते काय करू शकतात. दे कॅन रिप्लेस वन इक्वेशन इन अदर. म्हणजे फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय. या इक्वेशन मधून वाय ची व्हॅल्यू काय रिप्लेस करू शकतो मी. 100 minus x हा x इथे आला. And this value if I replace in this particular equation, the first equation second मध्ये टाकल्यावरती काय येईल तुम्हाला असं येईल. x into काय येईल 100 minus x equal to 1600. आणि हे तुम्हाला मिळालं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून यू कॅन गेट सोल्युशन्स. हे तर आपण केलं आहे ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुमच्या 10th स्टँडर्डच्या लेवलमध्ये. हाऊ टू सॉल्व्ह अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर ना. फॉर्म्युला मेथड असतं, स्क्वेअर कम्प्लिशन मेथड असतं, कुठल्या ना कुठल्या मेथडने सॉल्व्ह होईल. बट तिथे पण तुम्हाला फॅक्टर्स काढावेच लागतात आणि मी तेच केलं इथे. आय हॅव कॅल्क्युलेटेड फॅक्टर्स. असे 2 नंबर फाइंड केले की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 1600 आहे, ऍडिशन 100 आहे. करेक्ट. सो दीज आर द आन्सर्स. दिस इज द आन्सर फॉर थर्ड क्वेश्चन. असेच अजून 10 क्वेश्चन
लेवल बाय लेवल इन्क्रीज होत होत तुम्हाला मी असाइनमेंट शीट मध्ये आज देईन, ज्याच्यामध्ये यू हॅव टू फाइंड नेट सिरीज रेजिस्टन्स अँड पॅरलल. ओके, सो कोणाला काही डाऊट असेल प्लीज रेज युअर हँड्स. आता सध्या काही जणांचे हँड रेज आहेत ऑलरेडी, तर ते डाऊट असेल तर माईक ऑन करून क्वेश्चन विचारू शकतात. जयला डाऊट आहे वाटतं, कुणाला डाऊट असेल तर हँड रेज करा. ह्या रिलेटेड डाऊट काय कालच्या असाइनमेंट शीट रिलेटेड नाही, ते नंतर आपण परत त्यासाठी डिस्कस करू. ह्याच्याशी रिलेटेड कोणाला डाऊट नाहीये ना? असेल तर हँड रेज करा. ओके, कोणाला डाऊट ह्या पर्टिक्युलर सेशन रिलेटेड तरी नाही असं वाटतंय. आता मी थोडे इन्स्ट्रक्शन देतो तुम्हाला आणि नंतर आपण कालच्या असाइनमेंट रिलेटेड डाऊट्स पण डिस्कस करू. आता मंडे पासून तुमचा फिजिक्स मॅथ्स तर आता चालूच केलं आपण. इवन वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस केमिस्ट्री एज. ठीक आहे, सो तुमचा थोडासा टाइम वाढू शकतो सेशनचा. सो मे बी असं आपण काहीतरी प्लॅन करू की थोडं लवकर चालू करू. सो तुमचं 12च्या पुढे जास्त एक्सटेंड नाही होणार. सो आम्ही ते वर्कआउट करून ग्रुपवरती टाकू. वी विल मेक शुअर की आपण तिन्ही सब्जेक्ट पण ऍट अ डे तिन्ही नसतील होत तर मग काहीतरी कॉम्बिनेशन मध्ये आपण मिक्सअप करू की सगळे सब्जेक्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. दुसरी गोष्ट, ज्यांचं नीट प्रिपरेशन साठी एम आहे बायोलॉजी, सो आम्ही बायोलॉजीचे लेक्चर्स पण लवकरात लवकर कसे अपलोड किंवा कसं तुम्हाला बायोलॉजी पण ऑनलाईन सेशन चालू करता येईल ह्याच्यावरती वर्क करतोय. बायोलॉजीचे सर आहेत, त्यांच्याकडे थोडासा आता सध्या नेटचा इश्यू असल्यामुळे आम्ही सध्या त्यांना झूम वरती ऑनलाईन नाही घेऊ शकत आहे, बट तो इश्यू रिझॉल्व्ह करण्याचं काम चालू आहे, तो लवकरात लवकर रिझॉल्व्ह होईल. ठीक आहे, सो आता हे सेशन आपण इथं एंड करू. आता मागच्या सेशन मध्ये जे मी 10 क्वेश्चन्स असाइनमेंट शीट मध्ये दिले आहेत त्यातले कोणाला काही डाऊट असतील तर त्यांनी थांबा. आजच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट असतील त्यांनी पण थांबा. मॅथ्सच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट आला असतील विचारायचं असेल यू कॅन वेट. आम्ही इथे अजून 30 मिनिट्स या मीटिंग मध्ये असणार आहे. तुम्ही थांबून आम्हाला इंडिव्हिज्युअली व्हिडिओ कॉल करून डाऊट विचारू शकता, व्हिडिओ ऑन करून. बाकीच्यांना कोणाला डाऊट नसेल तर तुम्ही लीव्ह करू शकता ग्रुप. तुम्ही लीव्ह करू शकता ही मीटिंग ग्रुप नाही रे, मीटिंग तुम्ही लीव्ह करू शकता आणि उद्याचं सेशन जे काही असेल त्याचे टायमिंग आम्ही ग्रुपवरती अपलोड करू. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर टुडेज सेशन. डाऊट्स वाले जे आहेत त्यांनी थांबा, बाकी जाऊ शकता. निशांत सर, बोलो सर. वीडियो नहीं क्या मतलब कितने लोगों को क्लियर है वो अपन ने पूछा ही नहीं, मतलब बच्चों से मतलब वीडियो ऑडियो को क्वालिटी अच्छा है वो कितने लोगों को पूछना चाहिए ना? ऑडियो वीडियो इशू क्या? हेलो सर, रजस को डाउट है शायद. रजस डाउट है, कितने लोग को आता है वो? रजस डाउट असेल तर माइक एक बार जनरल पूछ लो जो लोग बाकी है अभी भी. बोल रहे काफी लोग हैं. सर, कालच्या लास्ट क्वेश्चन मध्ये डाऊट होता असाइनमेंटची. बरोबर बरोबर. लास्ट क्वेश्चन जो येणार आहे तो सगळ्यांनाच डाऊट असणार आहे. मी काय छोटासा व्हिडिओ बनवतो आणि तो ग्रुपवर टाकून देतो. थँक्यू सर. कारण की बरेच जण सोडून गेले, त्यांनी तो सॉल्व्ह नसेल केला बहुतेक असं वाटतंय मला. हो, तर मी छोटासा व्हिडिओ बनवून पाठवतो. आता सध्या आपण एकदा हे सेशन डिस्कस करू की कोणाला ऑडिओ व्हिडिओ मध्ये इश्यू आहे का रे? असेल तर प्लीज हँड रेज करा. ऑडिओ व्हिडिओ मध्ये कोणाला काही कुठल्याही प्रकारचा इश्यू आलाय का? अथर्व टिळेकर सर चेक करा. सर काय आन्सर चेक. सर आन्सर चेक करायला आन्सर्स म्हणजे तुम्ही पाठव शेअर कराल असाइनमेंट ना? आन्सर्स असाइनमेंटचे आन्सर्स ना? येस येस, ग्रुप वरती पाठवतो ते सगळ्यांचे आन्सर सगळ्यांचे पाठवतो. लास्ट वाला क्वेश्चनचं डिटेल सोल्युशन पाठवतो. ठीक आहे, थँक्यू. येस. अजून कोणाला डाऊट व्हिडिओ ऑडिओ रिलेटेड किंवा आता आजच्या सेशन रिलेटेड, मॅथच्या सेशन रिलेटेड? ओके, आता पहिले 9 प्रश्न जे असाइनमेंट मधले होते त्याच्यात कोणाला डाऊट आहे? 9वा क्वेश्चन सोडून 9वा क्वेश्चनला वेळ लागेल, तो सॉल्व्ह करावा लागेल. त्याचा मी व्हिडिओ अपलोड करेन जसं सांगितलं. पहिल्या 9 मध्ये केदारला प्रॉब्लेम अंबाईपासून चालू करू. बोला सर. सेकंड वाला
ओके सेकंड क्वेश्चन. हा सेकंड क्वेश्चन काय होता बघा, मी एकदा बरं. क्वेश्चन नंबर 2. A stone is released from top of building of height 50 meter. तोच क्वेश्चन आहे. Yes, Find sir. the time after which the stone will hit the ground. हाच क्वेश्चन म्हणतोय तू. Yes, sir. हा, तर बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला टाइम विचारलाय. टाइम किती वेळानंतर तो खाली पडणार आहे स्टोन, आणि दिलं काय काय तर बिल्डिंग वरून या माणसाने स्टोन ड्रॉप करताना रिलीज केलाय. परत एकदा रिलीज म्हणजे बरोबर. बिल्डिंग वरून जेव्हा स्टोन खाली पडेल, बिल्डिंगची हाईट दिली आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट 50 मीटर इज गिवन. सो डिस्प्लेसमेंट इज गिवन, इनिशियल वेलॉसिटी इज गिवन, आणि कधी पण लक्षात ठेव अर्थ वर खाली पडणारा ऑब्जेक्ट हे ग्रॅव्हिटीमुळे खाली पडतं ना. सो त्याचं ऍक्सिलरेशन किती असतं? ग्रॅव्हिटी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी ज्याला आपण म्हणतो ते 9.8 असतं. पण आपण काय घेतो ते नॉर्मली 10 पर सेकंड. सो ए दिलाय, यू दिलाय, एस दिलाय, टी विचारलाय. कुठलं इक्वेशन वापरणार? एस यू ए टी मधलं इक्वेशन कुठलं आहे? सेकंड S is equals to ut plus half at. ठीक आहे. Yes, sir. दुसरा केदार. सर माझ्या सेकंड क्वेश्चनचं फायनल वेलोसिटी √1000 येते. सेकंड क्वेश्चन मध्ये फायनल वेलोसिटी नाही विचारली ना. सेकंड क्वेश्चन मध्ये फायनल वेलोसिटी विचारलीच नाही. सेकंड क्वेश्चन मध्ये फक्त विचारले फाइंड द टाइम, किती टाइम नंतर तो हिट आहे, म्हणजे व्ही नाही विचारलाय. तर तू असं काही केलंय का की आधी व्ही काढल्यानंतर मग तू काढायला गेलाय, असं केलंय का तू? हो सर. हा, तर बघ आता जनरली काय करायचं, काढायला गेलं पण व्ही रॉंग येते. ओके, तू व्ही काढून नंतर तू केली रॉंग गेला. हा सर. व्ही काढून नंतर इक्वेशन मध्ये टाकून टी रॉंग येतं असं म्हणतोय तू. तर तसं नाही होणार, कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक केली आहे. पण तरी मी तुला सजेस्ट करतो की जे गिवन दिलेलं असतं ना ते आधी आयडेंटिफाय करायचं. यू ए आणि एस गिवन आहे आणि विचारले टी. सो ट्राय टू यूज इक्वेशन त्याच्यामध्ये 4 आहे. मी तसं पण विचारलं नाही आणि दिला पण नाही. सो अवॉइड कर हा इक्वेशन, त्याच्यामध्ये व्ही नाहीये. सो तो इक्वेशन आहे एस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी. पण जर तू म्हणते मला व्ही आधी काढून नंतर टाइम काढायचा आहे, तसं पण आन्सर आलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तू ट्राय कर परत एकदा. नाही आलं तुला तर मला मग तू व्हॉट्सअप वरती मेसेज कर, मी सॉल्व्ह करून टाकतो. ओके सर. बरं, अजून कोणी? केदार झालं. सानिध्या, रजस, अथर्व. तुला नाइन्थ क्वेश्चन. नाइन्थ क्वेश्चन काय आहे? If a particle is at rest, it moves 4 meter in first second. बरोबर. म्हणजे इथे या क्वेश्चन मध्ये मग काय दिलं? एक पार्टिकल रेस्टला आहे. रेस्ट म्हणजे काय असतं? इनिशियल वेलोसिटी 0. बरोबर. नाव इट मूव्स 4 मीटर. त्याचं डिस्प्लेसमेंट 4 मीटर झालं. किती वेळानंतर? आफ्टर 1 सेकंड. 1 सेकंड नंतर डिस्प्लेसमेंट 4 झालं. तो क्वेश्चन विचारलाय की व्हॉट इज द फायनल वेलोसिटी, म्हणजे आपला व्ही विचारलाय. व्ही विचारला आहे, दिला काय काय? गिवन, टेल मी व्हॉट इज गिवन डेटा. गिवन डेटा इज एस टी and you, STU, V is asked. Tell me an equation which contains only 4 things. That is the fourth equation that we have made. आपण चौथे इक्वेशन बनवलंय बघ. S equals to U plus V by 2 into T. हे इक्वेशन तुला देईल आन्सर. बरोबर? ओके सर. इक्वेशन ओके, आणि 8th क्वेश्चन पण. 8th क्वेश्चन. कार A आणि B त्यांचे मॅक्सिमम ऍक्सिलरेशन दिले आहे. Find the time when B will lead A by 100 meters. Okay. मी तुला हिंट देतो या क्वेश्चन. सोल्युशन पूर्ण तू सॉल्व्ह कर. मी तुला हिंट देतो, फक्त करायचं काय ना. बघ, हा रेस ट्रॅक आहे, समजा अशी रेस होणार आहे. ही कार A आहे आणि ही कार B आहे. कार A चं जे ऍक्सिलरेशन दोघांची इनिशियल वेलोसिटी 0 आहे. बोथ हॅज 0 इनिशियल वेलोसिटी. कार A चा ऍक्सिलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि कार B चा ऍक्सिलरेशन 3 मीटर पर सेकंड. ऑब्वियसली 3 वाली जी जास्त ऍक्सिलरेशन वाली ती लीड करणारी पुढे जाणार आहे. सो आपल्याला काय विचारलंय की
आफ्टर व्हॉट टाइम बी ए ला 100 मीटर लीड करेल. म्हणजे असं पुढे जसं जाईल नाही का तेव्हा परिस्थिती अशी येऊ नका. बी पुढे गेला, आता एवढ्या डिस्टन्स पुढे आहे, अजून बी अजून पुढे पुढे जात नाही. आता कधी होईल की तो 100 मीटर पुढे गेला एच्या 100 मीटर पुढे कधी गेला. सो हाऊ टू सॉल्व्ह दिस. ह्याचा डिस्प्लेसमेंट एस ए म्हणू आपण, एस ए डिस्प्लेसमेंट ऑफ ए, आणि बी चा डिस्प्लेसमेंट काय असेल एस बी. कुठल्या टाइमला एस बी मायनस एस ए 100 होणार तो टाइम काढायचा. तुला फक्त काय करायचंय, बी आणि ए चा फॉर्म्युला टाकायचा, एस ए आणि एस बी चा. एस ए म्हणजे काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ कार ए, एस बी काय आहे डिस्प्लेसमेंट ऑफ कार बी. या दोघांचे फॉर्म्युला टाक, यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वर. यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर मध्ये यू तर 0 आहे, तो तुला त्याच्यामध्ये टाइम अननोन राहील, तो टाइम तू काढू शकतो. ओके क्लिअर. यस सर. बरं, एक अजून कोणी. अथर्व. सर वो जो फिफ्थ वाला थर्ड है ना, फिफ्थ वाला, उसमें से थर्ड. फिफ्थ वाला थर्ड. ओके, यू दिला है, एस इज गिवन एंड ए इज गिवन, राइट. हाँ. तो उसमें क्या फाइंड करना है, बी और टी फाइंड करना है, बराबर. हाँ यस यस. तो दोनों नहीं आए या सिर्फ बी या टी में प्रॉब्लम, या दोनों में प्रॉब्लम. हाँ सर, दोनों में प्रॉब्लम है. सो गिवन डेटा क्या है, गिवन डेटा है u 10, देन डिस्प्लेसमेंट 100, एक्सेलरेशन 2. अब पूछा है v क्या है, अब v फाइंड करना है, तो इन चारों में रिलेशन बताना चाहिए, एंड दैट इज v स्क्वायर इज इक्वल टू u स्क्वायर प्लस 2s. u इनिशियल वेलोसिटी 10 पुट करना है, 10 स्क्वायर इज 100 प्लस 2. एक्सेलरेशन कितना है 2, डिस्प्लेसमेंट कितना है 100. So 2 into 2 4, 4 into 100 400, 400 plus 100 is 500 v square. So अगर इसका रूट लिया ना तो रूट 500 आएगा, which is roughly 22.5 मीटर पर सेकंड. ठीक है, अप्रोक्सीमेट वैल्यू है 22.5 मीटर पर सेकंड इसका रूट. तो इसमें से वेलोसिटी मिल जाएगा, करेक्ट. यस. अब नेक्स्ट पूछा है टाइम. तो टाइम अगर पूछा है, ये थ्री थिंग्स आर गिवन टू यू. What is the equation relating this four now? इन चारों में इक्वेशन क्या है, s equals to ut plus half at square. You can use this equation to find time as well. हाँ, सिर्फ इसमें डिफिकल्ट क्या जाएगा कि टाइम स्क्वायर में है, क्वाड्रेटिक है, तो वहां पे थोड़ा स्ट्रगल होगा, लेकिन वो भी स्किप कर सकते हैं, उसको भी अवॉइड कर सकते हैं, बिकॉज नाउ v पता है, we know that what is velocity का वैल्यू. So I will try to use another equation, v equal to u plus at. ये वाला इक्वेशन यूज करते हैं, मतलब स्क्वायर वाला टर्म निकल जाएगा. v फाइनल वेलोसिटी कितना है समझ लगा. हो. बरं, पुढचा. ओके. अथर्व झाला. रजस. सर 8 चा आन्सर आहे ना, ते पॉइंट्स मध्ये येते, डेसिमल्स मध्ये. हा ठीक आहे ना, चालेल, काही इश्यू नाही, येऊ शकता आन्सर डेसिमल मध्ये येऊ शकता, म्हणजे 2 पॉइंट्स किंवा 10.7 सेकंड असं येऊ शकतं, काही इश्यू. अच्छा. टाइम कॅन बी इन सेकंड्स. बरं, पुढे अजून कोणाला डाऊट असेल तर विचारा. डाऊट नसेल तर यू कॅन लोअर युअर हँड्स. डाऊट असेल तर माइक ऑन करून क्वेश्चन विचारू शकता तुम्ही. आता कोणाचाच हात वरती हा आहे. सर 7th क्वेश्चन मध्ये इनिशियल वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट दिले, तर कसं फाइंड करायचे फायनल वेलोसिटी. बॉल इज रिलीज्ड फ्रॉम टॉप, इनिशियल वेलोसिटी 0 दिले. हो सर. हाइट दिली आहे. ओके सर. दोन गोष्टी जर तुला वाटतं ना 3 द्यायला पाहिजे. हां. तिसरा एक्सेलरेशन दिला ना, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. खाली कशामुळे पडणार आहे बॉल. ओके. हां ठीक आहे सर. ओके सर. आदित्य कुलकर्णी. डाऊट असेल तर विचारा आदित्य. आदित्य कुलकर्णी. अजून कुठल्या सब्जेक्ट रिलेटेड डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. सर मॅथ्स मध्ये डाऊट आहे.
मॅथचे सर मेहता सर आहेत ना? मिश्रा सर? जस्ट मोमेंट सर, जस्ट मोमेंट देख रहा हूँ सर. ओके. नहीं है सर वो. मेहता सर नहीं है सर. ठीक है. उनका डाउट सेशन कल रखते हैं सर. हाँ ठीक आहे, कल डाउट सेशन, मॅथ्सचे डाउट सेशन उद्या ठेवू आपण, तो डाउट क्लिअर होऊन जाईल. त्यांनी लीव्ह केलं ऍक्च्युली म्हणून. ठीक आहे. सो अजून कोणाला काही डाऊट असेल, टेक्निकल इश्यूज असतील, तुम्ही इव्हन कॉल वरती पण डिस्कस करू शकता. नंतर टीचर्सचे नंबर आहेत ग्रुप वरती, त्यांच्यावरती कॉल करून पण हे गोष्टी डिस्कस करू शकाल, काही इश्यू नाहीये. उद्यापासूनचा टायमिंग ग्रुप वरती टाकू आम्ही, थोडासा लवकर घ्यायचा प्रयत्न करू आपण क्लास, म्हणजे बराच वेळ मिळेल आपल्याला. लेट चालू केलं तर मग 12:30-1 वाजून जातात. सो 9ला वगैरे चालू करू शकलो आपण तर खूप बेस्ट होऊन जाईल. तो जास्त वेळ मिळेल आणि डिस्कशनला पण वेळ मिळेल. ठीक आहे. सो आजचा सेशन आपण इथे एंड करूया. सो वी विल मीट टुमॉरो अगेन. ठीक आहे.